धसकल्यासारखी होऊन मंगेशी इकडे तिकडे पाहत राहिली. अखेरीस मुडपलेले ओठ कसे बसे सोडत पुटपुटली, कुणास माहीत, कुणास माहीत काय, मी सांगते असायलाच हवा, नाहीतर हात पाहणं सोडून देईन. तर मग मला लॉटरी मटक्यात काही मिळणारच नाही असं नाही, पण त्यासाठी ग्रहशांती केली पाहिजे. आणि काहीशा बेपरवाईनं आंटीनं तिचा हात सोडला. पण ती कशी काय करायची? मंगेशीनं आशा सोडली नव्हती. त्याला खर्च किती येईल हे मी तुम्ही माझ्याकडे आल्यावर सांगू शकेन. याल? मंगेशीनं मान हलवली. कुठं? कधी? जाताना मला पत्ता मागून घ्या. खर्चाची काळजी करू नका. यू आर लाईक माय डॉटर. याल ना? मंगेशीनं अधिक विश्वास व्यक्त करणारी मान हलवली. आता आंटी भीमे बनावडेकडे वळून म्हणाली, हा तुमच्या काय प्रॉब्लेम्स आहेत? माझ्याकडून माझ्या आई वडिलांचं पालन पोषण आणि मुलाचं कमीत कमी मॅट्रिक पर्यंत तरी शिक्षण होईल की नाही? अशा म्हणजे हजबंड नाहीच ना? नाही, मी इथं नर्स म्हणून नोकरी करते. तशी फारशी शिकले नाही. बेळगावच्या एका खाजगी दवाखान्यात अनुभवानं मिळालं तेवढंच नर्सिंगचं शिक्षण, पण तिथं पगार कमी. त्यामुळं काही लोकांच्या सांगण्यावरून मी मुंबईला आले. इथं पिरॅमल नर्सिंग होममध्ये काम करते, पण डॉक्टर साहेब खूप कडक आहेत. थोडी जरी चूक झाली तरी नोकरीचं काय होईल याची सतत चिंता असते. म्हणून सध्या नोकरी चालू आहे ना? भीमेनं मान हलवली. मग पुढं पाहू. आंटीला भीमे बनावडेचं प्रकरण मंगेशी पै इतकं जवळचं, फायदेशीर आणि हातातलं वाटलं नसावं. तिनं तिचा नाद सोडला. नंतर पुढं आलेला हात बेला सारंगचा. ती सारंगला म्हणाली, हा तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत? माझा एकच प्रॉब्लेम आहे, बेला बिनधास्तपणे म्हणाली. आमचं लग्न कधी होईल? लव्हर कोण आहे? बेलालाही आंटी अपेक्षेनं निहाळू लागली. आहे एक नामांकित नट. नामांकित नट? आंटीच्या सुरात निराशा डोकावली. तर मग होईल या सीझनमध्ये. आंटीनं तिचाही नाद सोडला. आणि तुमच्या हो? आंटीच्या नजरेतून मी निसटली नसावे, पण मी मागे लपत म्हणाले, माझा काहीही प्रॉब्लेम नाही. काय पैशांसाठी भीता? नाही, तसं नाही. मी आणखी मागे सरकले. खरोखरच माझा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. माझं सगळं काही चार चौघांसारखं सुरळीतपणे चाललं होतं. दिसायलाही मी बऱ्यापैकी होते. मागं पाहणारे आई वडील होते. व्यवहारी कर्तबगार भाऊ होता. नाही म्हणायला मी मुंबईला कंटाळले होते, पण आज ना उद्या स्थळाचं जमलं की यातूनही माझी सुटका होणार होती. प्रमोशनसाठी धडपडत होते, पण माझ्या दृष्टीनं ही बाब ज्योतिषाकडून जाणून घेण्याइतकी गंभीर नव्हती. मी चार चौघींसारखी असल्यामुळं मुलींच्या जातीला लग्नामुळे मिळतं ते प्रमोशन कशानंच मिळत नाही असा माझा समज होता. मी नाकारल्यावरती आंटीचा मोहरा शालिनी जोशीकडे वळला. मी गंमत म्हणून शालिनीला हात दाखवायला सांगितला. तशी तीही माझ्यासारखीच मागं सरकत म्हणाली, आता माझ्या हातात राहिलंय हो काय दाखवण्यासारखं? काय घडलंय ते माहीत आहे आणि काय घडणार आहे तेही माहीत आहे. तसं असलं तरी माझं स्वतःच असं मत आहे की माणसानं स्वतःच भविष्य जाणून घेऊन त्यातलं कुतूहल गमावू नये. त्यात ते वाईट असलं तर जीवाला चिंता लागून राहते ती वेगळीच. हे ऐकून आंटी किंचितशी अस्वस्थ दिसली, कारण शालिनी कळत न कळत तिच्या पोटावरच पाय आणत होती. अर्थात एवढ्यानं निराश होणाऱ्यांपैकी आंटी नसावी. स्वाभाविकच तिनं आपला मोहरा उषा घोरपडेकडे वळवला. नेहमीसारखा प्रश्न केला, हा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? यामुळे उषा बुचकळ्यात पडल्यासारखी दिसली. उषा वरळीच्या ग्लास्कोत काम करत होती. मिरजला तिचं घर, नवरा आणि श्रीमंत सासरा असल्याचं मला तिच्याविषयीच्या बोलण्यावरून कळलं होतं. उषाचं वय जेमतेम माझ्या इतकंच होतं, पण तिच्या वागण्या राहण्यात माझा वयसुलभ सहजपणा नव्हता. ती कसल्याशा भयंकर चिंतेत आणि भयभीत मनस्थितीत वावरताना दिसत असे. बोला चालायला उषा स्मिता अभ्यंकर इतकी तुटक नसली तरी जेवढ्याच तेवढी होती. स्वतःहून फारसं बोलत नसे. बोललीच तर ते वरवरचं वाटे. भेटीगाठी होत तेव्हा ती, काय निघालात का ऑफिसला? काय आटोपलं का जेवण? काय झाली का अंघोळ? अशासारखं स्वतःहून बोलत असे. यामुळे मला वाटतं तिच्यात असलेली
कसली तरी सल आणि तीवर उपाय म्हणून किंवा तिचा निर्णय जाणून घ्यायला उषा अधीर असावी. तिचा चेहराच हे सांगत होता. पण तिला बोलायचं किंवा जाणून घ्यायचं ते ती अशा कोलाहलात जाणून घ्यायला भीत असावी. आता आंटीची तिच्यावरची नजर पाहून ती म्हणाली, मला हात दाखवायचा हा आहेच, पण तो दाखवेन आणखीन केव्हा तरी, आता नको. का? काय खास आहे काय? आंटीचा उषामध्येही इंटरेस्ट निर्माण झाला असावा. म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. देन आय कॅन कम टू युअर रूम. पण आजच नको. तुम्ही रूम मध्ये येताय? नव्या उत्सुकतेनं सुरेखा नरवणेनं विचारलं. तर मग माझ्याकडे चला. आता नको. खिशातलं पॉकेट वॉच पाहत आतापर्यंतच्या गॅलरीच्या कठड्याला टेकून असलेली काठी घेत आणि उठून उभी राहत सुरेखाला मात्र आंटी म्हणाली, नाव इट्स टाइम टू लिव्ह. आय हॅव माय अपॉइंटमेंट्स. पुढल्या खेपी भेटू, तेव्हा बघू. पण खोलीत पाहण्याचे मी अधिक पैसे घेते. ती स्वतःच अकारण खुळखुळू हसली. आंटी चालू लागली. चालताना तिने वाजवीपेक्षा स्वतःला अधिक वाकवलं होतं. ती मध्येच एखाद्या खोलीतल्या बाईकडे पाहत होती. म्हणत होती, हाऊ डू यू डू माय डॉटर. उत्तर मिळाल्यावरती कधी थँक्स तर कधी गॉड मे ब्लेस यू असं म्हणत होती. हात आणि मान थरथरवत पुढे चालत होती. एखाद्या संत महात्म्याला निरोप देणारा भक्तांचा मेळा त्याच्याबरोबर चालावा तशा हॉस्टेलमधल्या काही मुली तिच्याबरोबर चालत होत्या. त्यांनी तिला थेट टॅक्सीत निरोप दिला. हात पाहण्याबद्दल कुणी आणि किती पैसे दिले हे मात्र मला माहित नाही. आंटीची टॅक्सी हल्ल्यावरती मी गॅलरीतून चालत होते. पैकी खोली क्रमांक 12 मध्ये आशा बोरकर विश्रांती घेत पडून होती. मला पाहून ती उठल्यासारखी झाली. तसं मी विचारलं, का हो, तुम्ही नाही आलात आंटीला हातबीत दाखवायला? हुडत, आय डोंट बिलीव्ह सच अ सिली थिंग. लेट हर गो इन द हेल विथ हर ऑल फॉलोअर्स. कॉटवर उठून बसत ती म्हणाली, या बसा ना. कॉटच्या बाजूनं तिनं माझ्याकरता बसायला जागा दाखवली. आशाला मी जरा दबकून होते. मला इथे येऊन एवढे दिवस झाले होते, पण आशाशी बोलण्याची माझी इच्छा असून हिंमत नव्हती. मला वाटतं इच्छा असायला कारण तिचं व्यक्तिमत्व होतं. या वसतिगृहात सर्वस्वानं मला जवळची पडेल अशी आशा एकटीच होती. महाराष्ट्रीय होतीच. विदर्भातली असल्यामुळं मोकळी बोलकी होती. येता जाता मी तिला अनेकींशी मनोभावे बोलताना पाहिलं होतं. क्वचित कधी आशानं माझीही विचारपूस केली होती. तरीही तिच्याशी आघळपघळ वागण्याची माझी मनातून हिंमत झाली नव्हती. याला कारण अनेक असू शकतील. आशा कमर्शियल आर्टिस्ट होती. मोठमोठ्याल्या जाहिरात कंपन्यांशी आणि औद्योगिक फर्मशी तिचे संबंध होते. तिला येणाऱ्या आणि ती करत असलेल्या फोन्सवरून तसंच लेटर केसमधल्या तिच्या वाट्याच्या कप्प्यातील छापील पत्रांवरून तिचे थोरा मोठ्यांशी व्यवहार असल्याचं जाणवत होतं. शिवाय ती बहुतांश वेळ कसल्याशा मूडमध्ये किंवा कामात गुंतलेली असे. तिची खोली माझ्या वाटेत होती. न राहून माझं लक्ष तिच्या दारात खिडकीत जात असे. पाहावं तेव्हा ती कधी दिव्याखालच्या कॅनव्हासवरती, कधी टेबलावरच्या कॅनव्हासवरती चित्र रेखाटताना दिसत असे. क्वचित कधी खिडकीच्या उजेडात एखादी देखणी तरुणी विशिष्ट पावित्र्यात स्टूलवर बसलेली असे. आशा कॉटवर बसून तिचं चित्र घेत असे. अनेकदा दार खिडकी बंद असे. आत दिवे जळत असत. अशा वेळी आतला देखावा मला कल्पनेनं पाहावा लागे. त्यात मला अर्ध किंवा पूर्ण नग्न मॉडेल समोर बसवून आशा चित्र काढत असल्याचं दिसत असे. आशा संडास बाथरूम मध्ये दिसे तेव्हाही कसल्या तरी स्वतःच्या स्तंद्रीत वावरत असे. म्हणजे ती दिसे त्या जागेत, त्या जगात ती नसेच. त्यामुळं वाटत असे की कदाचित ही आशा आपल्या कलेच्या जगात वावरत असावी, नाहीतर कलेशी संबंधित असा कुठल्या तरी व्यावसायिक विचार, व्यावसायिक कल्पना तिच्या डोक्यात असाव्यात. म्हणून सदा सर्वदा प्रभावित वाटणारा आशाचा चेहरा पाहून तिच्याशी आकारान बोलण्याची माझी तरी हिंमत होत नसे. याला कारण सामान्य असामान्यांच्या व्यक्तिमत्वातली दर्शनी तफावतही असू शकेल. त्यात अशा वयात मुलींमध्ये जाणवत असतो तो थिल्लरपणा आशामध्ये मला कधीही जाणवला नव्हता. तिला मी सिनेमाला जाताना पाहिलं नव्हतं. रात्री बेरात्री खोलीत आल्याचं तिच्याबद्दल ऐकलं नव्हतं. तिच्या कपड्याला त्यात साधेपणा असे. त्यांचे रंग नेहमी सौम्य असत. चेहरेपट्टीकडे आशाचं अजिबातच लक्ष नसे.
केसांवरून कंगवा न फिरवता ती बाहेर पडत असे. तरीही आशा एकदा पाहिल्याबरोबर कायमची लक्षात राहण्यासारखी होती. याचाच अर्थ तिचं मुळातलंच व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की त्याला भडक कपड्या लत्त्यांची आणि चेहरेपट्टीची ठिगळ जोड न लावताही ते सहजासहजी कुणावरही प्रभाव पाडत होतं. शिवाय आशा एकटी राहत होती. तिची अर्धी खोली तिच्या सामानानं आणि अर्धी चित्रकलेच्या साधनांनी खचून भरली होती. पण अगदी अलीकडे आशाकडूनच 3-4 वेळा मला उत्तेजन मिळाल्यामुळे मी तिच्याशी स्वतःहून बोलू लागले होते. आता आंटीच्या निमित्तानं बोलायला गेले होते. अशानं आंटीला धुळकावून तिनं लावलं होतं. परंतु मला बसायला सांगितलं, बसायला लावलं, विचारलं, काय म्हणते तुमची आंटी? माझी? काय तर नाही. का? तुम्ही हात दाखवलं नाही? नाही. का? मला तशी गरज नाही वाटली. न वाटो. आशा काहीशी मिश्किलपणे हसली. मग एकाएकी गंभीर होऊन म्हणाली, आणि शक्यतोवर त्या थेरडीच्या नादी लागू नका. हा? का? विशेष काही? नाही, तसं मला विशेष काही माहित नाही, पण अधूनमधून ऐकायला येतं आणि म्हातारीच्या चेहऱ्यावरही मला जाणवतं. त्यावरून या म्हातारीपासून 4 हात दूर राहावं असं माझं मत झालंय. नाही, तरी पण ते स्पष्ट सांगता येत नाही. कारण कदाचित खरं असेल, कदाचित खोटंही असेल. खोटं असल्यास आकारण त्या बिचारीच्या पोटावरती पाय पडेल. अशा परिस्थितीत आपलं आपण जपून राहावं एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. माझी उत्सुकता वाढली. मी हलकासा प्रयत्न करून पाहिला, पण आशानं दाद दिली नाही. मीही ताणलं नाही. बोलण्यात सहज पण कायम ठेवलं. काय? आज काम नाही? कामाला काय तोटा आहे हो? कामं वाटेल तेवढी आहेत, पण करून करायची तरी किती आणि कुणासाठी? इन्कम टॅक्सवाल्यांसाठी? ती कडवटच हसली. शिवाय मूड नाहीये. बर, चहा घेणार काय? हो, घेईन की. तसं तिने कॉटच्या उशाशी असलेलं बटन दाबलं. ते बेलचं असावं, पण मला आवाज आला नाही, कारण बेल खाली असावी. आमचं अवांतर बोलणं निघालं. इथलं अवांतर बोलणं म्हणजे एकमेकींच्या खासगी चौकशा हे ठरवून गेलं होतं. आशानं विचारल्यावरून मी माझ्याविषयीचं सांगितलं. तोवर चहा झाला. नंतर साहजिकच तिच्याविषयीचं कुतूहल दाखवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. आणि खरं सांगू काय, निदान मला तरी वाटतं इथल्या बायका एकमेकींविषयी चौकशा करतात त्या केवळ कुतूहल म्हणून नव्हे. आपण कुठं आहोत, जगाच्या बरोबरीनं आहोत की मागं आहोत, मागं असल्यास का, आणि त्यावर उपाय काय, असा स्वतःचा शोध घेण्यासाठी करीत असाव्यात. क्वचित कधी असला शोध इथल्या स्त्रियांना सुखावून जातो तर कधी दुखावून जातो. आता मी आशाला विचारलं, तुम्ही कुठल्या? अमरावतीची. घरी कोण कोण आहे? सगळे आहेत. भाऊ, बहिणी, वडील. आई तेवढी नाही. तुम्ही इतक्या लांब कशा काय आलात? जे स्कूल ऑफ आर्ट्ससाठी मी इथं आले होते आणि नंतर मला मुंबईनं सोडलंच नाही. एवढी वर्ष इथं रुळली आहे. आता माझ्याकडून मुंबई सोडवत नाही. आणि लग्न बिग्न? हा प्रश्न मी जरा भीतच विचारला. वयस्कर किंवा आपल्यापेक्षा कुठल्याही बाबतीत अधिक असलेल्यांना असला प्रश्न विचारण्याची माझी तरी सहसा छाती होत नव्हती. माझं लग्न झालेलं तुम्हाला दिसत नाही? ती पुन्हा कडवट हसली. नंतर कोपऱ्यातल्या ब्रशांच्या मोठ्या थोरल्या जोडग्याकडे हात दाखवून म्हणाली, माझं लग्न यांच्याशी झालंय. लगेच तिने खोलीच्या कोनाकोपऱ्यात खचून भरलेल्या चित्रकलेच्या साधनांकडे हातवारे करत म्हटलं, हा माझा संसार, ही माझी भांडी कुंडी, ही माझी मुलं, हेच माझे सासू सासरे आणि ह्याच माझ्या दीर भावजया. हे बोलताना तिचा घसा दाटून आल्याचं मला जाणवलं. प्रत्यक्षात काय असायचं ते असो. तिला सावरण्यासाठी मी काहीतरी बोलणार होते, पण तेवढ्यात बॉबी आली. ती आशाला म्हणाली, बाईसाहेब, तुमचा फोन आलाय. आम्ही उठलो. दार उघडच टाकून आशा निघून गेली. कारण नसताना बॉबी माझ्याबरोबर घुटमळत चालू लागली. मग कारण कळलं. ती म्हणाली, बाईसाहेब, मी उद्यापासून जाणार आहे. कुठं ग? मला नोकरी लागली आहे. नवरंग साहेब खाऊन पिऊन 50 रुपये देणार आहेत. राहायचंय तिथंच. बॉबी आनंदानं ओसंडत होती. वा, फारच छान. हे नवरंग साहेब कोण ग? कोणीतरी मोठे ऑफिसर आहेत.
हाजी अलीला त्यांचा फ्लॅट आहे. एकटेच असतात. त्यांचं सारं काम करायचंय. एकटेच? हो, त्यामुळे इथल्यासारख्या कामाचा व्याप नाही. मी झाडझूड, निवडण, टिपण, धुणी भांडी, पाणी एवढंच करायचं. स्वयंपाक ते स्वतः करणार. फारच छान. या कामाबद्दल तुला कोणी सांगितलं? मंगेशीबाईंनी. खरं तर त्यांनाच हे काम आलं होतं, पण जब्बार साहेब त्यांना सोडायला तयार नाहीत, म्हणून त्यांनी मला चिकटवलं. माझ्याकडून शाबासकीचे डोंगर मिळवून बॉबी निघून गेली. अशा वातावरणात राहणाऱ्या बॉबीसारख्या खेळबळ मुलीला खरी खोटी का होईना शाबासकी तरी द्यायला कोणीतरी हवंच होतं ना. बिचारीला मीच सापडले. कारण एव्हाना वसतिगृहातील बहुतांशी खोल्या रिकाम्या पडल्या होत्या. कुणी गटागटांनी नाटकाला गेल्या होत्या, कुणी सिनेमाला गेल्या होत्या, कुणी भटकायला गेल्या होत्या, काही सुट्ट्या मुली मित्रमैत्रिणींकडे गेल्या होत्या, काही अद्याप जात होत्या, नट्टापट्ट्या करत होत्या. आशा बोरकर, शैला म्हात्रे, शोभाबेन गांधी, उषा घोरपडे, शालिनी जोशी अशांसारख्या काही मनांनी आणि काही वयांनी प्रौढत्वाकडे झुकणाऱ्या स्त्रिया वसतिगृहात हजर नसतील असं नाही, पण बॉबीची त्यांच्याकडे जायची हिंमत झाली नाही. त्यात निवासात माझी पहिल्यांदा कोणाशी ओळख झाली असेल तर ती बॉबीशीच. साहजिकच शाबासकीशी खाण माझ्याच पाशी आहे ही आपुलकीची अपेक्षा घेऊन बॉबी माझ्याकडे आली होती. मी तिला पुरेपूर उत्साह बहाल केला. बॉबी निघून गेली. 7-7:30चा सुमार असेल. वसतिगृह अधिकच ओकबोक वाटत होतं. खोल्यातच नव्हे तर गॅलरीतही असंही असा शुकशुकाट होता. एरवी गॅलरीतून रस्ता आणि आजूबाजूंच्या इमारती पाहून माझ्या मनाला थोडाफार विरंगुळा मिळत असे. तो कदाचित गॅलरीत इतर मुली थांबत असल्यानं, रस्त्यावरच्या कोणाला तरी उद्देशून काहीतरी बोलत असल्यानं किंवा यानं त्या निमित्तानं काहीतरी बोल बडबड आणि चेष्टा मस्करी करीत असल्यानं मिळत असेल. पण आज का कोणास माहीत मला नेहमीपेक्षा खूपच ओको वाटत होतं. हे एकाकी पण इतक्या तीव्रतेनं वाटत होतं की या क्षणी नेहमीसारखी सारी गॅलरी गजबजलेली असती तरीही त्यापासून मी स्वतःला वेगळं करू शकले असते की नाही ही शंकाच आहे. प्रत्यक्षात काय घडलं असतं कुणास माहीत. माझ्या परीनं याला काही कारण देता येतील. मी इथं अद्याप जिव्हाळ्याची मैत्रीण निर्माण करू शकले नव्हते. बोलत सर्वांशीच होते, पण ते सगळं वरवरचं होतं. मी अगदीच 4 चौघींसारखी असल्यामुळं इथं राहणाऱ्या बहुतेकींमध्ये होता तो उणे अधिकपणा माझ्यात नव्हता. त्यामुळे साऱ्या जणी मला जाती बाहेरील माणसासारखं वागवत समजत असाव्यात. त्यांच्या खेळी मी त्यांच्यापैकी कोण्या एकातही समाविष्ट व्हायला लायक नसावे. असं असतंच. आजच्या माझ्या एकाकीपणाला 4th संडे हेही एक कारण असेल. अशा रविवारी मी अशा तरी वेळी निवासात नसे. मी गॅलरीत आले, थांबले, चारीकडे पाहिलं. जमेना. माझ्या खोलीत गेले, वाचायला घेतलं, शिवायला घेऊन पाहिलं, पडून पाहिलं. जमेना. असं 3-4 वेळा झालं. अखेरीस मी खोली क्रमांक 27 कडे आले. तिथे म्हात्रे निश्चित भेटणार होती. आज रविवार होता. रविवारी शांता नसल्यानं म्हात्रे मला जवळ करण्याची आशा होती. मी दार ठोठावलं. आतून नेहमीचा आवाज आला. येस प्लीज. मी दार लोटलं. शैलाच्या खोलीत नेहमीसारखा अंधार होता. शैला आपलं ऐसपैस शरीर कॉटवरती ताणून मानसिक गुंगीत सुस्त पडली होती. माझी दखल तिनं पायांच्या हालचालींवरून दाखवली. पूर्वी कॉटच्या 2 कडांवर असलेले पाय तिनं एकांवर एक ठेवले. म्हणाली, या बहुत दिनों के बाद. जमेल तिथं कॉटवर टेकत मी म्हणाले, आज फार बोर वाटतं. तशी शैला ताडकन उठून बसली. टाळीसाठी हात पुढे करत म्हणाली, येऊ द्या. एकूण तुम्ही सुद्धा हळूहळू का होईना आमच्या मानसिक अवस्थेकडे झुकू लागलात म्हणायच्या. मला कबुली देणं जीवावर आलं. विषयांतराच्या हेतून मी म्हणाले, काय शांताबाई गेलेत वाटतं. जाईल नाही तर काय करेल बिचारी. तुम्ही कशा काय आलात. म्हटलं जेवायला कंपनी मिळेल की काय ते पाहावं. मला तुमची कंपनी नको. ती हसली. का. तुमच्यासारख्या बाळबोध मुलींची कंपनी माझा जेवायचा मूड घालवते. तुम्हाला आमटी भात खायचा असेल, मी 4-2दा खाल्ला तुमच्या बरोबर. आज अशक्य.
सो बेटर यू लीव मी अलोन अँड फाइंड आउट अनदर कंपनी. असं हो काय बोलता शैलाताई? माझ्या आगतिकतेमुळं शैलाच्या सुरातला थट्टेचा सूर मला जाणवला नाही. मी फारच बोर झाले असल्यामुळं मुद्दाम तुमच्याकडे आले हो. माझी बायडी कशानं ग एवढी बोर झाली? विशेष कारण नाही. तेव्हा आज तरी मला कंपनी द्या. ते काय नाही, नॉनव्हेज घेणार असाल तर आत्ता उठते. बघूया बघूया नाही, गिव्ह मी प्रॉमिस फर्स्ट. पण ते कसं लागतं हो? एकदा खाऊन बघा, म्हणजे त्याची चव कळेल. आधी इथून तर निघूया. नो नो नो, फर्स्ट प्रॉमिस. तिने पुन्हा माझ्या पुढे हात केला. प्रॉमिस. ब्रेव्हो माय डिअर फ्रेंड. ती ताडकन उठली, कपडे करू लागली. दरम्यान कदाचित कपडे बदलताना स्वतःच शरीर पाहून असेल, ती गुणगुणू लागली. कैद में है बुलबुल जहां मुस्कुराए, कभी न आए, कहां भी न जाए, रहा भी न जाए. शैलाचे कपडे झाले. तिनं निवडलेल्या कपड्यांवरून बाई आज भलतीच खुशीत दिसत होती. साहजिक आहे, एकाना का होईना आपली गटसंख्या वाढली की गटाच्या म्होरक्याला आनंद होतोच. आम्ही दीप पंजाबमध्ये आलो. माझ्या माहितीप्रमाणे सांताक्रूज मधल्या आणि वसतिगृह ते स्टेशन या रस्त्यावरच्या इतर हॉटेलांपैकी हे एकमेव वातानुकूलित हॉटेल होतं. आतल्या मंद प्रकाशातल्या टेबलांशी बिअरचे ग्लासेस मांडून बसलेली माणसं जेवत होती. काही पुरुषांबरोबर बायकाही होत्या. आम्ही त्यातल्या त्यात एकांत असलेल्या टेबलापाशी गेलो. मागवायचं ते शैलानंच मागवलं. क्षणार्धात आमचा टेबल बशांच्या पसाऱ्यानं मावेनासा झाला. शैलानं सराईतपणे खाणं सुरू केलं. मी पाहत राहिले. खावं की नाही, खावं तर काय नि कसं, या गोंधळात लक्षात आल्यावरती कसला तरी भला मोठा घास घेत शैला म्हणाली, खा ना. अहो, अशी दुधाची तहान ताकावर भागवल्याशिवाय आहे तरी काय आपल्या जीवनात? काय होत नाही, मी आहे. तिनं आणखी कसला तरी पूर्वीपेक्षा मोठा घास काट्याच्या साह्यानं तोंडात कोंबला. हिम्मत एकवटताना मी बशांकडे हात दाखवून तिला विचारू लागले, हे हे काय आहे हो? चाप. आणि हे मुर्गी. आणि हे बिर्याणी. मी हॉटेलमधल्या रंगीत दरपत्रकाकडे पाहत म्हणाले, म्हणजे हाही मटणाचाच प्रकार ना? हो, पण 50%. तर मी आज एवढंच खाते. चालेल चालेल. आणि तिने हावऱ्यासारख्या माझ्या समोरच्या बिर्याणी खेरीज बशा ओढून घेतल्या. मी खाऊ लागले, पण मनापासून नाही, कारण मला मधून मधून किळस येत होती. खाल्ल्या जाणाऱ्या प्राण्याची मरणापूर्वीची तडफड आणि शिजवण्यापूर्वीची कापाकाप डोळ्यांपुढे येत होती. पण मी खात होते. अर्थात ते शैलाच्या धाकानं की माझ्यातच कळत नकळत जाग्या होणाऱ्या कुठल्या तरी बंडखोरीमुळं हे मला सांगता येत नव्हतं. आमचं आटोपलं. चांगलं 19 रुपये काही पैसे बिल झालं होतं. शैलानं टिपेसह 20 रुपये बशीत ठेवले. शेप तोंडात टाकत आणि दात कोरत ती चालू लागली. बाहेर पडल्यावर म्हणाली, बागेत जाऊया का? या बाबीला मी एका पायावर तयार होते. आम्ही बागेत आलो. एकांतातला हिरवळीचा तुकडा पाहून बसलो. शैला तर पाणी पाहून म्हैस पसरावी तशी आडवी तिडवी पसरली. तिचं शेप चघळणं आणि दात कोरणं अद्याप संपलं नव्हतं. तथापि एका हातावर डोकं ठेवून ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, गडकरी, मला वाटतं इथं सर्वांनाच असं बोर वाटतं नाही हो? हो, आता मलाही हे मान्य केलंच पाहिजे. करायलाच हवं. शैला उठून बसली. दात कोरून कोरून तुटलेली आणि बोटात मावेना एवढी झालेली काडी फेकल्यावरती म्हणाली, माझ्या मते याला मानसिक कारणं असावीत. आपण जेव्हा कौटुंबिक वातावरणात वावरत असतो तेव्हा आपल्या भावभावना अनेक मार्गांनी विभागल्या जात असतात. अविवाहित असलो तरी बहिणींच्या का होईना आपल्यावर आपलं वात्सल्य, अपत्यांवरती आपलं वात्सल्य खर्ची पडत असतं. आपल्यातील प्रेमाचा काही भाग भावा बहिणींवरती खर्ची पडतो. आपला स्वाभिमान, अहंकार, कुटुंबातल्या इतरांशी होणाऱ्या
कुरबुरीत आणि वादावादीत जोपासला किंवा डिवसला जात असतो. असल्यास आई वडिलांच्या माया ममतेचा आपल्यावर आणि आपला त्यांच्यावरती वर्षाव होतो. ती थांबून आणि बोलावं की नाही आणि बोलू ते मला पटेल किंवा रुचेल की नाही याचा क्षणिक विचार करत ती म्हणालीच. आणि खरं सांगू गडकरी, आपल्या कुटुंबात आपल्याला भाऊ वडिलांसारख्या पवित्र नात्यातील का होईना पुरुषांचा जो निर्हेतुक सहवास घडतो त्यानंही आपल्यासारख्यांच्या वैषयिक भावनांना पुसटसा विरंगुळा मिळत असावा असं माझं मत आहे. कदाचित हे मत तुम्हाला धाडसी वाटेल, पण त्याला माझा इलाज नाही. आवेशासरशी ती सावरून बसली. म्हणाली, नाही, मला तुम्हीच सांगा, तुम्ही जेव्हा आपल्या कौटुंबियात राहत होतात तेव्हा तुम्हाला इतकं कधी अस्वस्थ आणि बोर वाटलं होतं का? मी मान हलवली. पण तिची मतं न आवडून असेल किंवा स्वतःच्याही बुद्धीचं प्रदर्शन करण्याच्या हेतून असेल, म्हणाले, पण मला वाटतं इतका पुरुष सहवास आपल्याला मुंबईतही मिळतोय की? मुळीच नाही, ती ठामपणे म्हणाली. व्यवहारात आपले पुरुषांशी संबंध येतात ते संपूर्ण पोशाखात. बनियन, लुंगी किंवा नुसत्या अंडरवेअरमध्ये तुम्हाला मुंबईत एखादा पुरुष नेहमी बघायला मिळतो का? असे पुरुष लोकलमधून प्रवास करताना झोपडपट्ट्यात किंवा इमारतींच्या कानाकोपऱ्यात दिसतात, नाही असं नाही. पण ते शेकडो फुटांच्या अंतरावरती असतात, अवझरते दिसतात. त्यात आपला मूड प्रवासाचा असतो. गाडीत रेटारेटी असते, कुठेतरी बोलत असतं, एका घरात एका खोलीत. ही बाब आपल्याला दुर्मिळ आहे. अनुमानावरती ती म्हणाली, म्हणून सगळ्या भावनांचा एकत्रित अर्क असलेली ही कामभावनाच अशा ठिकाणी सगळीकडून कोंडल्या गेल्यामुळं आपल्याला सतत बोर करीत असते. त्यात आपण पडलो स्त्रिया. या भावनेला अंशानंही वाट देऊ शकत नाही. द्यायचीच झाल्यास फारच फार नाटकं, सिनेमा पाहू शकू, लेखन वाचन करू शकू. पण पुरुष तर हे सारं करतातच. शिवाय सिगारेट, बाटली, हवं ते खाणं पिणं करू शकतात. पैकी काही न राहून बायांकडेही जातात. सांगा, आपल्याला आहेत का हे सारे भाव? मला असल्या विषयावरती शैलासारखं मोकळं बोलणं जमलं नाही. कारण अनेक होती. मी तिच्या इतकी धाडसी नव्हते, अनुभवी नव्हते. ती वृत्तपत्रात काम करत होती. संभवतः कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान माझ्यापेक्षा तिच्यापाशी अधिक असण्याची शक्यता जास्त होती. शिवाय वेळही खूप होत आली होती. बाग ओसाड पडत होती. आणि खरंच सांगायचं तर असल्या विषयावरची चर्चा माझ्या मनात कसली तरी उलथापालथ करीत काय अशी मला भीती वाटत होती. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावची वाट कशाला धरायची, कशाला विचारायची. 10:15च्या सुमारास आम्ही हॉस्टेलच्या फाटकापाशी आलो. मुख्य फाटक होतं, त्याला भलं मोठं कुलूप होतं. त्याच्या एका कोपऱ्यात जेमतेम माणूस जाऊ शकेल एवढं जाळीचं दार होतं. तेही बंदच होतं, पण कुलूप नव्हतं. कडी काढून आम्ही आत गेलो. मोकळ्या आवाराच्या मधोमध वर आधांतरी सुमारे 500 कॅन्डल्स पॉवरचा भला मोठा दिवा आबारभर प्रकाश पसरवून होता. इमारतीच्या व्हरांड्याचं जाळीदार दार बंद होतं. आम्हाला पाहून कुठूनचा वॉचमन प्रकट झाला. त्याच्या कमरेला एकीकडे फूटभर लांबीचा सुरा होता, एकीकडे पोलिसांच्या पट्ट्याला असतो तसा दांडुका होता. हातात चाव्यांचा जुडगा होता. त्यानं आम्हाला कुलूप उघडून दिलं. आम्ही आत गेल्यावर गेट बंद केलं. त्यामुळे माझ्या डोक्यात एक गमतीचा विचार आला. जगापासून आमचं संरक्षण करण्यासाठी या इमारतीत आम्हाला कोंडून ठेवलं जातं की आमच्यापासून जगाचं संरक्षण करण्यासाठी कोंडून ठेवलं जातं? मला तर दोन्ही शक्यता वाटत होत्या. शैलाला सोडून मी माझ्या खोलीत आले. स्मिता नेहमीसारखी उताणी, छातीवर भक्कम हातांची घट्ट घडी दाबून झोपली होती. दिवा जळत होता, पंखा फिरत होता. माझं आवरून मी झोपले. पाहता पाहता मला गाढ झोप लागली. मध्ये किती वेळ गेला कोणाच माहीत. पण कोणीतरी उरावर बसून गळा दाबला जात असताना कोणीतरी किंचाळावं, तशा स्मिताच्या प्राणांतिक कंचाळीनं मी जागी झाले. पाहते तर खोलीत अंधार, पंखा बंद. स्मिता म्हणत होती, सोड सोड मेल्या, सोड. माझ्या डोळ्यांना अंधाराचा सराव झाला. आवारातल्या उजेडाचा परिवर्तित प्रकाश आमच्या खोलीत आकृत्या दिसण्याइतका सहज पडत होता. स्मिताच्या कॉटवरती ती एकटी होती. दारही बंद होतं. मला घाबरण्याचं काहीच कारण वाटेना. अनायसे तोवर स्मिताचं किंचाळणं बंद होत आलं होतं. मी उठून बसत विचारलं, का हो, काय झालं? दिवा कोणी विझवला? ती मला खडसावत होती.
मला काय माहित. तिचं खडसावणं न आवडून मी म्हणाले, पंखाही बंद दिसतोय. बघा बघा काय झालं ते. स्मिता जागची हल्ली नाही. आता तिचा स्वर भयभीत होता, याचक, असहाय्य होता. काहीशी दया येऊन मी उठले. दिवा पंखा लावून पाहायला लागेना. मग माझा टेबल लॅम्प लावून पाहिला, त्याचंही तसंच. दिवे गेले वाटतं हो. बाहेरून शारदा दीक्षित की कुणीतरी म्हणाली. हो, दिवेच गेलेत. खात्री होत असलेले आवाज बोलू लागले. अहो, खाली जाऊन कंप्लेंट तरी करा. स्मिता न हलता गयावया करू लागली. तसं बाहेरून कंप्लेंट केली असल्याचंही ऐकायला आलं. क्षणार्धात दिवे आले. आमची खोली लखलखली. पंखा फिरू लागला. पण स्मिता माझ्यासाठी झोपण्याऐवजी बाहेर जाऊन आली. तोंड डोळे ओले करून आली. पुस्तक काढलं आणि वाचायला बसली. नवल वाटून मी विचारलं, का हो, आता तुम्ही वाचणार? तर मला आज झोपच यायची नाही आणि ती वाचूच लागली. कुणाच माहित किती वेळ. प्रकरण 13. मी वसंतमध्ये लंच घेत होते. माझ्या बँकेपासून वसंत थोडं लांब होतं, आडोशालाही होतं. पण मी दुपारची इथंच येत असे, कारण मला पोटभर जेवावं लागत असे. बँकेतल्या ज्यांची इथं घरदारं होती त्यापैकी काही घरून डबे आणत, काही खायच्या नावे आडवं तिडवं हाणीत, काहीतरी आणीत. काही बँकेच्या कॅन्टीनमध्ये हवं ते खात. पुरुषांपैकी साधारणतः ऑफिसर्स रँक मधील पुरुष कंपन्यांकडून डबे मागवत. माझ्या रँकेतले घरूनच आणलेलं काही वाई खात. त्यामुळे इथं दुपारचं पोटभर जेवण घेणाऱ्या स्त्रियांपैकी मी एकटीच होते. म्हणून त्यातल्या त्यात लांब आणि एकांतात असलेल्या वसंतमध्ये येत होते. आता अशी जेवत असताना मला दीपक दिसला. इथं तो मला पहिल्यांदाच दिसत होता. आत शिरला तेव्हा मला वाटलं सहज आला असेल, योगायोग म्हणून. पण तो हॉलच्या मध्यभागी उभा राहिला. कमरेवरती हात ठेवून कोणा कोपऱ्यात पाहू लागला. या तरी क्षणी मी त्याच्या नजरेतून सुटावं असं मला मनापासून वाटत होतं. पण त्याची नजर माझ्यावरच खिळल्याचं लक्षात आल्यावरती मी हातानं खुणावलं. तो चटकन आला. माझ्या पुढ्यातल्या खुर्चीत बसत म्हणाला, म्हणजे आतापासूनच मोठेपणा जपायला सुरुवात केली वाटतं. मोठेपण? ते कसलं साहेब? आपल्यासाठी काय मागू? असं नाटका बिटकातही कामं करीत असता की काय? खरोखर मला काही कळेना. या माणसाचं असं संदिग्ध आणि द्वयार्थी बोलणं पाहून मी नेहमी राहायचे तशी आता बुचकळ्यातच राहिले. चेहऱ्यावरून काही अर्थ लागतो की काय ते पाहत होते. अहो, काही मागवत आहात की नुसती नाटकं? पण साहेब, आपण सांगितलं कुठे काय हवं ते? मागवा पाणी. मी खुदकन हसले. किंवा पुसा तोंडाला नुसती पानं. हो, आता काय काम झालं आमचं. आणि काय करावं तुमचं? सांगा, या माणसाशी कसं वागावं? तथापि मी मोठ्या धैर्यानं म्हणाले, साहेब, खरोखरच आपण काय बोलता आहात ते मला अद्याप कळलं नाहीये. घ्या, खा भाव. आता तुमचे दिवस आले आहेत ना. पुन्हा तेच. मी काहीच बोलले नाही. जेवत राहिले. मनात म्हटलं, वेळ आली की होईल सरळ. काय बकाबका खातात हो. आता माझा घास हातातच राहिला. तरी बरं मला तो दिसल्यावरती मी पहिल्यांदाच घास घेतला होता. अहो, जेवा ना. बायका कशा जेवतात हे मी पुष्कळ दिवसांपासून पाहिलं नाही. आता त्याला कळणार नाही अशा बेतानं मी हात हलवायला घेतला. त्याला काय हवं ते स्वतःशीच ठरवून वेटरला सांगितलं, जा रे, साहेबांसाठी लस्सी आण. फक्त एखाद्या ज्युनियर ऑफिसरला आपल्या सिनियरची नुसत्या लस्सीवरती बोलवण करणं शोभतं तरी काय? काय म्हणताय काय साहेब? माझ्या डोक्यात लक्कन प्रकाश झळकला. आहा, जसं काय तुम्हाला माहीतच नाही. अहो नाही, खरंच तुमची शपथ. पण मी वेळीच जीभ चावून शब्द आवरले. शब्दा बिप्ता घेणं हे ऑफिसात चालत नाही हे माझ्या लक्षात आलं. खरंच साहेब, खरंच मला काही एक माहित नाही. काय खरं सांगतात? चला, थापा नका सोडू. खरंच का हो साहेब? मी क्षणोक्षणी हर्षित आणि उत्सुक होत होते. तुम्ही नोटीस बोर्डवरची लिस्ट नाही पाहिली? नाही.
काहीशा अपराधीपणानं मी कबुली दिल्यावरती विचारलं, काय आहे लिस्टमध्ये? तर मग तुमच्या बेंधळेपणाला मोठ्यातलं मोठं बक्षीस द्यायला हवं. अहो, या वर्षाला एवढा मोठा बेंधळेपणा कोणी केला असेल असं मला वाटत नाही. अहो, बघतात काय अशा टाकामका? अहो, तुमची ज्युनियर ऑफिसर म्हणून नेमणूक झाली आहे. अय्या, मी शक्य तितक्या हळू आणि अतिशय शक्य तितक्या मोठ्यानं किंचाळले. आणि कधीपासून हो? साहेब म्हणा, साहेब. आधी यापूर्वी तुम्ही मला साहेब लावल्याशिवाय कधी बोललात काय? नाही ना? मग आताच का? बोला. एक्सक्यूज मी, मला जेवण गेलं नाही. बोर्डावरच्या लिस्ट कधी पाहते आणि कधी नाही असं होऊन गेलं होतं. मी इतर काही खायला मागवू लागले. मागवण्याच्या बाबतीत दीपक फारच उत्साहानं पुढाकार घेऊ लागला. आम्ही यथेच्छ ताव मारू लागलो. दरम्यान बोलणं चाललं होतं. मला सप्टेंबरच्या 13 तारखेला नव्या जागेचा चार्ज घ्यायचा होता. हे बोलून होईपर्यंत दीपक माझ्याविषयी चौकशी करत होता, नेहमीचीच. माझ्या निवासाची व्यवस्था कशी आहे, पुण्याला कधी जात असते, मुंबई मानवली की नाही, खाण्यापिण्याची काळजी घेत जा, वगैरे वगैरे. हेही आटोपल्यावरती मी हॉटेलमधून जायला उत्सुक झाले. पण दीपक तसा दिसेना. उलट एकाएकी मला गंभीर वाटू लागला. गंभीरपणा त्याला शोभत नव्हता. मी खोदून विचारू लागले तेव्हा फार मोठं धाडस करत असल्यासारखा तो म्हणाला, का हो, तुम्ही रविवार कसा घालवता? मी सांगितलं. पण जातो. मग करणार काय? घालवावाच लागतो. का? नाही, काय नाही. नाही कसं? काहीतरी आहे हे खास. मी त्याच्या डोळ्यांचा भेद घेण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्या, चला. पण तोच हलला नाही. सांगाच साहेब. सांगूच? हो. मी या क्षणी बोर्डावरील लिस्टपेक्षा त्याचं ऐकण्यासाठी अधिक उत्सुक होते. मला वाटतं, इफ यू डोंट माइंड, अधूनमधून एखाद्या रविवारी, म्हणजे ज्या रविवारी तुम्ही पुण्याला जात नसाल तशा एखाद्या, मला कंपनी देऊ शकलात तर बरं होईल. हे त्यानं कसंबसं संपवलं. दरम्यान माझ्याकडे पाहणं टाळलं. हा प्रकार मला अगदी अनपेक्षित नव्हता. याला कारण कित्येक असू शकतील. माझं वय असेल, मुंबईत दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात जाणवणारं एकाकीपण असेल, दीपकचं व्यक्तिमत्व असेल, माझ्यावरचे त्याचे उपकार असतील, माझ्यासारखाच असह्यपणा तोही सोसत असल्यामुळं त्याच्याविषयीची कीव असेल. अशी कितीतरी कारणं असल्यानं मला बोलायला उशीर लागला. दीपक आणखीनच आगतिकसा होऊन बोलू लागला. तुम्हाला खरं सांगतो, मुंबईतला हा एकटेपणा मला आता नकोसा सोसवेन असं झालाय. इथं नोकरी आहे, मान आहे, पण घरा वाचून माणूस हा माणूसच होऊ शकत नाही हो. तुमचं काहीतरी बरं आहे. लहर आली तर 20 रुपये फेकून पुण्याला जाऊन येता येतं. तुमची माणसं येऊन तुम्हाला भेटू शकतात. माझी त्या तिकडे गोव्यात पडली आहेत. पत्रांशिवाय त्यांच्या गाठीभेटी होऊ शकत नाहीत. आणि पत्रातील गाठीभेटींना काय भेटीगाठी म्हणायचं? तसं असतं तर रेल्वे विमानं कशाला भरभरून वाहत राहिली असती. वर्षातून एकदा कधीतरी आपल्याला जायला मिळतं. एखादा महिना राहायला मिळतं. कधी 11 महिने, बाकी ठणठणाट. अशा एकाकीपणात वाटेल ते डोक्यात येतं. प्यावं, खावं, आणखी जमेल ती झक मारावी. पुरुष म्हणून कुठलीही झक मारायला काही हरकत नाही. पण माझ्यासारख्या थोडीफार बुद्धी आणि आयुष्याविषयी उमेद असलेल्या तरुणाला झक मारणाऱ्या माणसांचे जे हाल दिसतात ते पाहून अंगावर काटा येतो हो. अरे, पण मी हे काय बोलत बसलोय? त्यानं मनगटावरती पाहिलं. उठत अन उसासात तो म्हणाला, जाऊया, इट्स टाइम फॉर ऑफिस. आम्ही चालू लागलो. तसा स्वतःला ताळ्यावर आणत तो म्हणाला, माझ्या बोलण्याचा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. बरेच दिवसांपासून मनाला जे सारखं डाचत होतं, बोलल्या वाचून राहावेल असं वाटत नव्हतं, ते बोलून चुकलोय. इफ यू हॅव नो ऑब्जेक्शन अँड नो मिसअंडरस्टँडिंग अबाउट मी अँड विश टू कम, यू आर वेलकम. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स, एनी ऑब्जेक्शन्स अँड मिसअंडरस्टँडिंग्स, प्लीज यू डोंट कम. त्याचा स्वर घोगरा वाटू लागला. यामुळे मीही काही कमी ढवळली गेली नव्हते. हॉस्टेलमध्ये एकाकीपण न सोसवून आणि मैत्रिणी मिळवायला अपात्र ठरून बोर झाले होते. शिवाय वसतिगृहात राहणारी आणि कुठल्याही पुरुषाबरोबर न फिरणारी मी काही एकटीच तरुणी नव्हते. त्यामुळे आता म्हणजे आम्ही आपापल्या जागांकडे विभागण्यापूर्वी मी दीपकला म्हणाले, इतकं काही मनाला लावून घेऊ नका. पुण्याला जायचं नसेल त्या रविवारी मी येत जाईन की.
पुण्याला जायचं नसेल ही अट मी मुद्दामूनच घातली. कारण दीपकला सतत भेटावं की न भेटावं हे मी त्याच्याशी झालेल्या काही भेटीनंतर ठरवणार होते. पण दीपकनं माझ्या अटींकडे लक्षच दिलं नाही. ते कदाचित तो माझ्याशी बोलू नये ते बोलून गेल्याचं त्याला जाणवल्यानं असेल. अट घालून का होईना मी ठेवलेल्या त्याच्या मनातच त्यानं धन्य मानल्याचं असेल. तो विभागण्यापूर्वी म्हणाला, थँक्स, बाकी काय नाही. मी नोटीस बोर्डाकडे आले. स्टाफच्या बोर्डावरती नवी लिस्ट लागली होती. ती अनेक जण पाहत होते. त्यावरून ती लागून फारसा वेळ झाला नसावा. मला दीपकनं दिली ती बातमी लिस्ट लागण्याच्या सुमाराची असावी. लिस्टमध्ये माझ्या नावापूर्वी मला दीपकचंही नाव दिसलं. तो सिनियर ऑफिसर झाला होता. मग माझं दिसलं. मी ज्युनियर ऑफिसर झाले होते. म्हणजे या पदाची सूत्र माझ्या हाती पडल्यावरती मला सारा मिळून 900 रुपये पगार मिळणार होता. हा हिशेब मी अर्ज टाकल्यापासूनच करत होते. साहजिकच नंतर माझं नेहमीच्या कामात लक्ष लागलं नाही. दीपकच्या बढतीबद्दल मी त्याच्यापाशी जाऊन आनंद व्यक्त केला. माझ्यावरील अभिनंदनाची उत्तरं देऊ लागले. चहा खाणं पिण्यात सारा वेळ गेला. परिणामी कामात लक्ष न लागून मी जरा लवकरच बाहेर पडले. सध्या माझा इमिजिएट बॉस दीपक नव्हता, साळीबाई होत्या. गेल्या काही महिन्यात दीपकचं डिपार्टमेंट बदललं होतं. तो क्लिअरन्सला होता, साळवी सेव्हिंगला होत्या. मी सांताक्रूज स्टेशनवरती उतरले. नेहमीप्रमाणे बस स्टॉपच्या क्यूवरती लक्ष ठेवून पायीच चालत निघाले. तसा मला क्यूमधून आवाज आला, अहो गडकरी. मी पाहिलं, ती शालिनी जोशी होती. माझ्या दिशेनं हात हलवत होती. मी तिच्याकडे गेले. ती म्हणाली, का पायीच? मी बहुधा पायीच जाते. मी या बाबतीतली माझी सोय गैरसोय तिला सांगितली. पण आता गर्दी कुठे आहे हेही खरंच होतं. मी लवकर बाहेर पडल्यामुळे खरी गर्दी सुरू होण्यापूर्वी मुक्कामाशी येऊन ठेपत होते. मी रांगेत रेंगाळत विचारलं, तुम्ही नेहमी यावेळीच येता? नाही, आज थोडं काम होतं. लंचच्या वेळी बँकेतून बाहेर पडले, पोस्टात गेले. लंच संपण्यापूर्वी काम होईल असं वाटलं होतं, पण काम झालं तेव्हा लंचचा टाइम संपून 1 तास उशीर झाला होता. मग विचार केला, उगाच शर्मिंद्या चेहऱ्यानं कामावरती जाण्यापेक्षा दांडीच का मारू नये. नंतर खरेदी करून हातातल्या पार्सलांकडे दृष्टीनिर्देश करत ती म्हणाली, लोकल पकडली. बरीच खरेदी केलेली दिसते हो. काहीतरी बोलणं भाग होतं. आणि पोस्टात एवढा हो कशाला वेळ लागला? एमओ पाठवायचा होता हो माझ्या मुलांना. आणि तिथेही एवढा क्यू, हा एवढा. मुलांना? मी ओठातल्या ओठात पुटपुटले. शालिनीच्या गळ्याकडे पुन्हा एकदा पाहिलं. पूर्वीच्या माहितीप्रमाणे गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. गप्प राहिल्या शालिनीला शंका आणि आश्चर्य वाटेल म्हणून मी स्वाभाविकपणे विचारलं, मुलं आहेत किती? 2, शशी आणि शशिकला. मला बोलवलंच नाही. तेही बरं दिसेना. मी तिच्या खरेदीविषयी बोलणं सुरू केलं. पावसाळ्याची तयारी म्हणून तिने छत्री आणली होती. चादर, पावसाळी चपल्या होत्या. साड्या बिड्याही असतील. बस आली, लागली. आम्ही आत शिरलो. मी खिडकीच्या अंगानं होते. शालिनी आतल्या अंगाला बसली. बस चालू लागली. कंडक्टरला पाहून शालिनीला इतर सामान मांडीवर ठेवावं लागलं. तिने सर्वात वरच्या पर्समधून पैशाचं पाकिट काढलं. पाकिटाच्या वरच्या बाजूवरती रेल्वे पास होता. आतल्या अर्ध्या बाजूवर तिचा आणि तिला साजेशा पुरुषाचा एकत्रित फोटो होता. अर्ध्या बाजूवर 2 मुलांचा एकत्रित फोटो होता. पैकी एक मुलगी होती, दुसरा मुलगा होता. या साऱ्यातून एक संपूर्ण सुखी कुटुंब स्पष्ट होत होतं. मग मंगळसूत्राचं काय? ही मुसलमान वगैरे तर नाही ना? मग जोशी कशी? की जोशीच्या मुलानं अन्य धर्मीय स्त्रीशी लग्न केल्यामुळे मंगळसूत्र नाही? माझे हे विचार माझ्यापाशीच ठेवले मी. इथल्या अनुभवांमुळे कुणाच्याही जीवनात खोलवर शिरणं चांगलं नाही हे शहाणपण मला आलं होतं. त्यात ही बाब माझ्या दृष्टीनं फारच नाजूक वाटली. आम्ही निवासाकडे चालू लागलो. व्हरांड्यात आलो. एक काळी कुरूप भव्य धिप्पाड वयस्कर स्त्री आणि तिला नखशिखांत शोभून दिसेल असा पुरुष निगडेच्या काउंटरपाशी उभा होता. पुरुषाचे डोळे उग्र तांबूस होते. चेहऱ्यावर देवीचे व्रण होते. अंगावरचे कपडे उंची असले तरी ते शिलाईत असावेत तेवढे फिटोफिट नव्हते. वस्त्रांच्या बाबतीत त्या स्त्रीचीही हीच अवस्था होती. आम्ही व्हरांड्यात पाय ठेवतो न ठेवतो तर निगडे माझ्याकडे हात वरे करत समोरच्या जोडप्याला म्हणाली, त्यांच्या बाबतीत माझ्यापेक्षा ह्याच तुम्हाला अधिक सांगू शकतील. मी थबकले.
तसं तोवर माझ्याकडे पाठ करून उभा असलेलं जोडपं गरकन वळलं. संदर्भ न लागून मी निगडेला विचारलं, कुणाच्या बाबतीत हो? अभ्यंकरबाईंच्या बाबतीत. निगडे ओळख करून देऊ लागली. हे त्यांचे मेहुणे आणि ह्या त्यांची थोरली बहीण. मी नमस्कार केला. चकितपणे पाहत राहिले. गोराकान, नाजूक, सडसडीत स्टेनो आणि लॉ करणाऱ्या देखण्या मुलीची ही अशी काळी ढुस्स बहीण असेल यावर विश्वास ठेवणं मला जितकं कठीण गेलं, तितकंच बाजूचा पुरुष या स्त्रीचा नवरा असेल यावर विश्वास ठेवणं सोपं गेलं. मी विचारात असताना चोर दरोडेखोरांच्या जमातीला साजेसा तो विक्राळ पुरुष माझ्याकडे बिनदिक्कतपणे वखवकलेल्या नजरेनं पाहत होता. त्याची नजर टाळण्यासाठी मी स्त्रीला म्हणाले, काय माहिती हवी आहे? तुम्ही स्मिताच्या रूममध्ये असता? मी होकार दिला. ती नोकरी कुठे करते? कुणातरी ऍडव्होकेट कडे करीत असाव्यात. म्हणजे नोकरी करते हे खरंय म्हणायचं. ती बाई सोबतच्या पुरुषाला म्हणाली. बघ काय ते तूच. तो पुरुष माझ्यावरून लक्ष काढायला तयार नव्हता. आणि ती कायद्याचाही अभ्यास करते म्हणतात. बाईनच मला विचारलं. हो, मी म्हणाले. हेही खरंच आहे म्हणायचं. स्त्रीनं पुन्हा पुरुषाच्या कानावरती घालून मला विचारलं, ती नोकरीवर कधी जाते? 8-8:30च्या सुमाराला. आणि परतते कधी? परतण्याची वेळ नक्की नसते. हे सगळं बोलून गेल्यावरती माझी मीच काळजीत पडले. जिच्याशी माझा फारसा सखोला नाही अशा स्मिताबद्दल तिची बहीण म्हणवणाऱ्या अनोळखी स्त्रीला आपण ही माहिती का पुरवावी? या विचारानं मला माझाच राग येण्याऐवजी त्या स्त्री पुरुषांचा राग येऊन मी त्यांना विचारलं, पण हे सारं तुम्ही मला का विचारतात? अशा चिडू नका, गैरसमज करून घेऊ नका. लठ्ठ माणसं स्वभावानं शांत असावीत. बाई म्हणाली, आम्ही तिला भेटायला आलो आहोत म्हणून ती नेमकी किती वाजता येते ते तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. नंतर ती नवऱ्याला म्हणाली, आपल्याला 9 नंतर येऊन पाहायला हवं, चला. आणि दोघंही निघून गेली. मी आणि शालिनी वर आलो. शालिनी आपल्या खोलीत शिरली. मी माझ्या खोलीकडे चालू लागले तेव्हा मला सुधा फडके खुर्चीवरती चढून स्वतःच्या दाराच्या मधोमध लिंबू, मिरची आणि बिब्बा यांचा जुडगा बांधत असताना दिसली. मी थबकले, पाहू लागले. सुधेच्या जागी दुसरी एखादी कपटी आणि खोलपोटी मुलगी असती तर विचारलं नसतं. ते मी भाबड्या सुधेला सहज विचारलं, का हो, हे काय? ठुणका हा वैदर्भीय शब्द असावा, त्यामुळे मला त्याचा दृश्य संदर्भानं अर्थ लावून घ्यावा लागला. मी म्हटलं, आणि तो कशा करता हो? तुम्हाला माहित नाही? नाही ना, करणीचा अटॅक कमी होतो. आपली आंटी नाही का, तिनं. वरचं सारं बांधून झाल्यावरती ती खाली उतरली. मग गळ्यातला ताईत दाखवत म्हणाली, हा ताईत सुद्धा आंटीनं दिलाय. ती म्हणते, या ताईतामुळे मी बाहेर कितीही हिंडले भटकले तरी कोण्या दुष्टाचा यापुढे माझ्यावर अटॅक होणार नाही. या टुणक्यामुळं ती सश्रद्ध अंतकरणानं दारात लोंबकळणाऱ्या लिंबू, मिरच्यादी वस्तूंकडे हात दाखवत म्हणाली, माझ्या या खोलीत कुणाचं काही चालणार नाही. आता बघते मेरा तो सुरेश आणि त्याची ती आई माझं काय वाकडं करते ते. असं मी जायला निघाले. आणि बरं का जयाताई, तुम्हाला वेळ आहे का? का? मला याचा प्रत्यय येतोय असं वाटतं हो. तो कसा? आज की नाही? ती पुन्हा भाऊकपणे म्हणाली. माझ्याकडे अरुण महाडिक आला होता. मी वेळीच सावध झाले. माझ्या आत्ताच्या मूडला सुधा फडकेचं कुठलंही काल्पनिक प्रकरण ऐकवत नव्हतं. शिवाय माझा चहा व्हायचा होता, वॉश घ्यायचा होता. तिला कसं बसं कटवून मी माझ्या खोलीत आले. लॉरीला चहा सांगितला. वॉश घेऊन मी चहाची वाट पाहत बसले. तशात उषा घोरपडेनं आत डोकावलं. मी दिसताच चमकून मागं होत ती म्हणाली, अरे मला वाटलं अभ्यंकरबाईच आहेत. नाही, या ना. का? मला त्यांच्याशी थोडंसं काम होतं. उषा आत येऊ लागली. कुठलं? स्मिताबाई लॉ करतात म्हणून ऐकलं. हो, स्मिताकडे कुणाचं काम निघू शकेल आणि ती ते करू शकेल यावर अनुभवानं विश्वास नसलेली मी म्हणाले, यंदा त्या शेवटच्या परीक्षेला बसतायत असं ऐकतंय. हो, मीही ऐकलंय, म्हणूनच त्यांच्याकडे आले होते. पण ते एवढ्या लवकर येत नाहीत. बसा ना. माझा चहा येणार होता म्हणून मी तिला बसवलं. खरं की काय? पुढ्यातल्या खुर्चीत बसत ती म्हणाली, मग ते कधी येतात? मी स्मिताच्या बहिणीला सांगितलं तेच उषाला सांगितलं.
ती क्षणिक खट्टू झाल्यासारखी दिसली. एव्हाना माझा चहा आला, पण मी तो तिला दिला. लॉरीला माझ्यासाठी दुसरा आणायला सांगितला. दरम्यान उषाला विचारलं, का तुम्हीही लॉला बसता की काय? नाही हो, मी जेमतेम मॅट्रिक शिकलेली. हे एवढं जड प्रकरण आपल्याला कसं जमायचं? मग अभ्यंकरांशी तुमचं काय काम आहे? मी खडा टाकून पाहिला. अनुभवानं मला माहीत होतं की इथल्या बहुतेक मुली मानसिक रोगानं पछाडलेल्या असतात. कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्यांना मन उघडी करायची असतात. जखमांवर खोटी असो खरी असो सहानुभूतीची फुंकर घालून घ्यायची असते. तेवढ्यासाठी त्या निमित्तच हुडकत असतात. एकदा निमित्त मिळालं की मग विषयांतर आणि व्यक्तींतर झालं की त्या बोलायला लागतात. उषाही याला अपवाद नव्हती. ती म्हणाली, मला थोडा कायदेविषयक सल्ला हवाय. हो का, काही विशेष काही? होय, विशेष आहे म्हणून तर. ती कळवटसह हसली. त्याशिवाय कोणी वकिलाच्या दारात जाईल काय? मी चहा पिण्यात वेळ घालवू लागले. प्रत्यक्षात मी काही एक न विचारता उषानं स्वतःहून बोलावं असं वाटत होतं. माझी अपेक्षा खरी ठरली. आधीच खरचटलेली उषाची जखम वाहू लागली. माझं लग्न झालंय. मिरजला सासरा आडत्या आहे, म्हणजे धान्याचा मोठा दलाल आहे. सासू नाही. माझा यजमान नारायण, तो सासऱ्याला धंद्यात मदत करतो. सांगावं की न सांगावं या विचारात क्षणभर घोटाळून ती म्हणाली, पण सांगायची लाज वाटते की नारायण माणसत नाही. हे कळल्यावर मला सुरुवातीपासूनच खूपच लागलं. नाही असं नाही, पण मग शांतपणे विचार केला, नसतं एकीच्या नशिबात एखादं सुख. घरी खायला कमी नाही, चांगल्या 4 इमारती आहेत. सासऱ्याला मुलगा हा एवढा एकच. म्हटलं राहीन त्याच्या बहिणीसारखी, पण माझ्या नशिबात तेही दिसत नाही हो. तिचे डोळे भरून आले, गळा दाटून आला. ती एकदम गप्प राहिली. सहानुभूती दाखल मला काहीतरी बोलणं भाग होतं. रडू नका. तुमची एवढी तयारी असताना व्यत्यय कुठे आला? हा मेला सासरा? ती एकाएकी दात ओठ चावत म्हणाली, त्यानं आपल्या मुलाशी लग्न करून तर मला फसवलंच. शिवाय मुलाच्या नावे त्याची स्वतःची बायको म्हणून मी त्याच्या घरात राहावं असा त्याचा दुष्टाचा कावा आहे. सांगा, मी तो का सहन करावा? मी वैतागले, तथापि शांत राहिले. यावरही काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नारायणला म्हटलं, आपण वेगळं राहू. मी शिकलेली आहे. बाप देव न देव, तो मरेपर्यंत पोटापुरतं सहज मिळवू शकेन. मुलाबाळाच्या काळजीचं काही कारणच नाही. तूही फक्त तुझ्या पुरुषत्वाबद्दल माझ्यासारखंच तोंड मिटून गप्प राहायचं. कुणालाही काहीही कळणार नाही. नसतात होत काही जोडप्यांना जन्मभर मुलं, म्हणून काही त्यातल्या कोणाला जग नपुसट करवत नाही. पण या मेल्याला माझा हा सुद्धा विचार मानवला नाही हो. सारखा जिथं तिथं तात्या तात्या करत असतो. बाप दिसला की थर्र थर कापतो. तुम्हीच सांगा जयाबाई, अशा परिस्थितीत मी तिथं कसं राहावं आणि त्यांच्याशी का म्हणून संबंध ठेवावा? ती डोळे पुसू लागली. अगदी बरोबर आहे. म्हणून मला घटस्फोट हवाय. मिळेल ना? जशी काही मीच कायदे पंडित आहे असं समजून ती मला केविलवाणीपणानं विचारत होती. हो, न मिळायला काय झालं? अशा बॅकग्राऊंडवरती अगदी सहजपणे घटस्फोट मिळतो. हा सल्ला द्यायला कायद्याच्या ज्ञानाची काहीही जरुरी नव्हती. थोडंफार शिकलेल्या सगळ्याच स्त्री पुरुषांना हे माहिती आहे. पण नंतर हे कदाचित स्मिताच्या कायदेविषयक ज्ञानावरती माझा विश्वास नसल्यानं असेल. मी म्हणाले, पण मला वाटतं या बाबतीत तुम्ही अधिक अनुभवी वकिलाचा सल्ला घेतलात तर बरं होईल. हेही माझ्या मनात येतं हो जयाबाई, पण विचार करावा लागतो. धंदेवाईक वकील एकदम कोर्टात खेचील. खटल्याचा निकाल लागून मला अनुकूलही लागेल, पण त्यामुळं आम्हा सर्वांची बदनामी होईल. त्याचं काय? तुम्हाला बोलेल ते सारं कोर्टात बोलावं लागेल. आणि त्यातून मला पुरुष हवाय म्हणून मी घटस्फोट मागितलाय हे सिद्ध होईल. म्हणजे माझ्या वासनेचंच प्रदर्शन नाही काय? अशा त्रांगड्यात फक्त स्त्रीच्याच आबरूशी खेळणारी अशीही काही नाजूक बाब असू शकते हे माझ्या प्रथमतःच लक्षात आलं. शिवाय उषा सांगत होती, मला माझ्या वासनेचं प्रदर्शन करायचं नाहीये. तेवढ्यासाठी या निभळत नारायण बरोबर मी संसाराचं नाटक करायला तयार झाले. हवे ते हाल सोसून जन्मभर कोरडा संसार करायला तयार झाले. पण हा मेला. ती पुन्हा डोळे कोरडे करून म्हणाली, आणि वासनेसाठी मी हापापलेली असते तर सासरा टाकून आहेच की हो.
म्हणून म्हटलं, कोर्ट खटल्याच्या उपद्व्यापात न शिरता आहे त्या परिस्थितीतून काही मार्ग काढता येतो की काय ते पाहण्यासाठी अभ्यंकरबाईंसारख्या अद्याप व्यवसायात न पडलेल्या बाईंचा सल्ला घ्यावा. यावरून तुम्ही विचाराल की मला नेमकं काय हवंय, तर मी सांगेन की मला मी आता राहते तसंच जन्मभर राहता यावं. कुणाचा व्याप नको की कुणाचे संबंध नकोत. हे कोर्टाची पायरी चढल्याशिवाय शक्यच नाही का हो? या बाबतीत मात्र मला काही सांगता यायचं नाही. मी तिला धीर देत म्हणाले, हवं तर तुम्ही आल्या म्हणजे अभ्यंकरनाच भेटा. ते झालंच म्हणा. उषाच्या चेहऱ्यावरून तिच्या जखमेचा चांगलाच निचरा झाल्यासारखं दिसत होतं, कारण ती अवांतर बोलू लागली. तिचे आई वडील अडाणी होते. नारायण नपुंसक हे माहीत असून आणि केवळ सासरा श्रीमंत आहे आणि त्याच्या श्रीमंतीचा मुलीकडून आपल्याला उपयोग करता येईल या स्वार्थापोटी त्यांनी मुलीला घोरपडीच्या घरात घातलं होतं. उषाला या सर्वांचा आदमास लागल्यावर जाहिरात पाहून तिनं ब्लॅकसोत अर्ज केला होता. तिची एक मैत्रीण वडाळ्याला राहत होती, मिरजचीच राहणारी, लग्न करून मुंबईला आली होती. तिनं उषाला नोकरीच्या बाबतीत आणि नोकरीनंतर वसतिगृहात राहण्याच्या बाबतीत मदत केली होती. उषानं मोकळेपणानं सारं सांगितलं आणि ओघानच माझ्याबद्दल विचारू लागली. मी सांगत असताना मला अभ्यंकरची चाहूल लागली. कधी नव्हे ती अभ्यंकर आज लवकर येत होती. कदाचित तिचा बॉस कुठेतरी बाहेर गावी गेला असेल. कदाचित बहीण मेहुण्यांनी फोन करून तिला मुक्कामावरती लवकर यायला सांगितलं असेल. मला अभ्यंकरची चाहूल लागल्यावर मी उषाला म्हणाले, घ्या, अभ्यंकरही येत आहेत. आता काय ते त्यांनाच तुम्ही विचारता येईल तुम्हाला. कारण अभ्यंकरच्या हजेरीत तिच्याविषयी मी असं काही उषाशी बोलू शकत नव्हते. पण उषा म्हणाली, जाऊ द्या, जाऊ दे, झालं. काय विचारायचं आणि काय करायचं त्यांच्यासमोर तुम्ही हा विषय काढू नका. तुमच्याकडेच आल्याचं भासवा. अहो, करणार काय? एकांतात असले म्हणजे नाना तऱ्हेचे विचार डोक्यात येतात. त्यातून सुटका व्हावी म्हणून काहीतरी तोडगा काढावा असं तीव्रतेने वाटतं. आज राहवलं नाही म्हणून आले. तुमच्याशी का होईना बऱ्याच दिवसांचं बोलून घेतलं, मन हलकं झालं. बरं, जाते. आणि ती प्रसन्न चेहऱ्यानं माझा निरोप घेऊन निघून गेली. स्मिता आली. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. तिच्याकडे कोणी आलंय हे सांगावं का, पण चेहरा पाहून माझी हिंमत झाली नाही. स्मितानं सामान ठेवलं. ती बाथरूमकडे निघून गेली. मी गॅलरीत आले. एव्हा आमची गॅलरीत जेवणाची वेळ झाली होती. कापसेनं मला पाहिलं, हातानं खुणावलं. मी गेले. कापसेनं मला सुधाच्या खोलीत बघायला लावलं. दिवा होताच. आम्ही गुपचूप पाहू लागलो. सुधा फडके स्वतःवरून काहीतरी ओवाळत होती, दृष्ट काढल्यासारखी. तिच्या मुठीत काहीतरी होतं. डोळे मिटून अन एकचित्त होऊन ती काहीतरी पुटपुटत होती. साधनाला हसू आवरेना. तिनं तोंडावर हात ठेवला. आम्ही गॅलरीला टेकून अलगद पाहत होतो. सुधाचं लक्ष आमच्याकडे गेलंच असतं तर विरुद्धेकडे बघायला मान वळवण्याच्या तयारीनं. पण स्वतःतच सुधा तल्लीन होती. ओवाळून झाल्यावरती तिनं धूप पेटवला. धुपावर प्रथम गळ्यातला आणि नंतर दंडातला ताईत धरला. आता तिचं आटोपत आलं असं समजून साधना माझ्याशी पुटपुटली, जयाताई, तुम्ही काहीही म्हणा, हे येडं पार कामातून गेलंय. मी होला हो करू लागले, कारण कोणाच्या आत्यंतिक भावनेची थट्टा करण्याइतकी मी निष्ठूर नव्हते. काय सांगावं, ती कदाचित भयामुळेही असेल. आज तिच्यावरती पाळी आहे, उद्या माझ्यावरती येणारच नाही कशावरून. शिवाय साधना सुधाशी दाखवत होती तितके त्या दोघींशीही माझे संबंध नव्हते. हो हो करताना मी आवारात पाहत होते. आवारात मला स्मिताची बहीण म्हणवणारी मघाची ती काळी बाई दिसली. तिचा जोडीदारही बरोबर होता. माझं लक्ष गेलं तेव्हा ती दोघं मध्यात उभी राहून काहीतरी बोलत होती. अखेरीस विभागली. तो बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीकडे निघून गेला. ती इमारतीकडे आली. ती इमारतीकडे आली तशी मीही कापसेला निरोप देऊन माझ्या खोलीकडे आले. का कुणास माहीत, मला स्मिताविषयी या निवासातल्या सर्वांपेक्षा अधिक कुतूहल होतं. आपल्या वागणुकीनं तिने माझ्या मनामध्ये चालतं बोलतं रहस्य निर्माण केलं होतं. अशी रहस्य इथल्या बहुतेकीत असतील, पण मी प्रत्यक्ष स्मिताच्या खोलीत राहत असल्यामुळे तिच्या इतकं गूढ मला इतर कोणात जाणवलं नाही. तिची ती किंकाळी, भगभगीत उजेडात उतराणं चित्त झोपणं, बहीण म्हणवणारी ही काळी ढुस्स बाई, या सगळ्यांनी मला लगोलग माझ्या खोलीत आणलं.
तिथं आल्यावर माझं येणं मुद्दाम आणि अस्वाभाविक दिसलं असतं म्हणून मी आधीच माझ्या कॉटवरती येऊन पडले. स्मिता नेहमीसारखी वाचत पडली होती. तिची नुकतीच रिकामी झालेली कब्बशी तिच्या बाजूच्या टेबलाच्या कोपऱ्यावरती घुंगावणाऱ्या माशांना पेय पुरवत होती. बहीण आली. तिनं स्मिताला पाहिलं तरी आज शिरावं की न शिरावं अशा घोटाळ्यात ती जाणवेल न जाणवेल इतका वेळ दारात घोटमळली. मग निर्धारासरशी आत आली. म्हणाली, स्मिता, तू? स्मिताच्या सारल्यानं सारल्यासारखं पुस्तक बाजूला सारलं. एकूण तुम्ही लोक मला इथेही जगू द्याल असं दिसत नाही. मी ऐकलेल्या स्मिताच्या वाक्यांपैकी हे बरंच मोठं वाक्य होतं. अशी का काय बोलते स्मिते? ती बाई स्मिताच्या पायांशी बसत म्हणाली. इतक्या दिवसांनी आपण एकमेकींना डोळ्यांनी पाहतोय, तेव्हा असं कुठं कुणाचं स्वागत करायचं असतं काय? तिने डोळ्यानं पदर लावला. असं म्हणजे आता तू मला इथं शिष्टाचारही शिकवायला आली म्हणायचीस, नाही ग? स्मिताच्या डोळ्यांपुढलं पुस्तक हल्लं. ते न तोलवून असेल किंवा संतापामुळे असेल, तिचे हात थरथरताना दिसले. ती डोळे रोखून बहिणीकडे पाहू लागली. नम्रातील नम्र स्वरात बहीण म्हणाली, मी ग तुला काय शिष्टाचार शिकवणार? आता तूच आम्हा सर्वांना शिकवण्या इतकी शिकली आहेस. हो. स्मितानं कॉटच्या कठड्याकडे स्वतःचं शरीर फरफटलं. काहीशी उठून बसत ती म्हणाली, मला माझ्या बाळावर हे सारं करावं लागलं. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं बिणणं काही नाही, बहीण अत्यंतिक जिव्हाळ्यानं बोलत होती. हो. स्मितानं कॉटच्या कठड्याकडे स्वतःचं शरीर फरफटलं. काहीशी उठून बसत ती म्हणाली, मला माझ्या बाळावर हे सगळं करावं लागलं. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं बिणणं काही नाही, बहीण अत्यंतिक जिव्हाळ्यानं बोलत होती. तू आमच्या पत्रानं वेळच्या वेळी उत्तर दिली असतीस, तुझी ख्याली खुशाली आम्हाला कळत राहिली असती, चार चौघींसारखा संसार थाटण्याचा प्रयत्न असल्याचं कोणीतरी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आमच्या जागांवर स्वस्थ राहिलो असतो. पण गेल्या वर्ष दीड वर्षांपासून तू कुठेतरी आणि कशी तरी आहेस, याशिवाय काही कळेना म्हणून मोठ्या कष्टानं पत्ता काढत इथं आलो. भेट होण्यापूर्वी वाटलं होतं मला पाहिल्याबरोबर तुला आनंद होईल, पण तर आनंद होण्या इतकी तुम्ही लोकांनी माझ्या आयुष्यात मोठी बहारच तर उडवून दिली आहे. स्मिता मोठ्याच कष्टानं पुस्तकात गुंतू लागली. अगं स्मिते, होत असते, होऊ नये ती चूक मोठमोठ्यांकडून होत असते. त्याचं एवढं आणि इतके दिवस कोणी मनाला लावून घेत असतं का? तुला सांगितलं तर खोटं वाटेल. झालेल्या चुकीचा यानं किती पश्चाताप वाटतो म्हणून सांगू. पश्चाताप वाटतो म्हणून सांगू. स्मितानं न मिटताच पुस्तक ताडकन टेबलावर टाकलं. त्यामुळे हादरलेल्या टेबलावरची कब्बशी जागच्या जागी खणखणली. दरम्यान आवेशानिशी ताठ बसत आणि हातवारे करत स्मिता बोलू लागली होती. नुसत्या पश्चातापानं कुणाच्या आयुष्याचा एकदा फोडलेला कच्चा माठ जुळवता येत नाही ताई. अगं तुझ्या त्या नवऱ्याला नुसता पश्चाताप वाटत असेल, नुसता पश्चातापच वाटत असेल, अर्थात मला तो पटत नाही, पण तू सांगतेस म्हणून मी तो मान्य करते. पण माझ्या जीवनाचं काय मातेर होतंय याची तुम्हाला तीळ मात्र तरी कल्पना आहे काय? अगं इतके दिवस झाले तरी पुरुष दिसला की अंगावर काटा उभा राहतोय. ह्या अशा भगभगीत दिव्याशिवाय रात्री झोप येत नाही. जरा कुठं अंधार पडला की एकदम जाग येते. उरावर कुणीतरी बसलाय असा भास होतो आणि मी किंचाळून उठते. खोटं असेल तर विचार यांना. का हो? स्मिता माझ्याशी अंतःकरणापासून पहिल्यांदा बोलली. अजून माझ्याकडे पाहिल्यानं पाहिल्यासारखं करत बहिणीनं म्हटलं, अजून? अजून तसं होतं? हो हो अजून. स्मिताचे हातवारे सुरूच होते. आणि तू म्हणतेस त्यालाही पश्चाताप होतोय. सांग सांग, त्या राक्षसाच्या नुसत्या पश्चातापानं माझं हे सगळं ताळ्यावरती येणं शक्य आहे का? राक्षस झाल्या गेल्याचा विसर पडावा म्हणून मी काही कमी प्रयत्न करत नाही. तुमचं घर सोडल्यावरती पोट्यापुरत्या नोकरीला लागले. वेळ घालवण्यासाठी स्टेनोग्राफीचा क्लास सुरू केला. झोप येईपर्यंत सरावात वेळ घालवत होते. स्टेनो झाले, कशी बशी नोकरीला लागले. पुन्हा वेळ जाईना. रिकामी असले की येऊन जाऊन तो एकच देखावा माझ्या डोळ्यांपुढे येऊन उभा राहायचा. तो अंधार, तो रक्ताचा ओलावा, तो लाखाबुक्क्यांचा मार, ती विवस्थावस्था
रिकामे असले म्हणजे हे सगळं सगळं किंवा यातलं काहीतरी एक माझ्या डोळ्यांपुढे यायचं. मग मग मी कायद्याची परीक्षा द्यायचं ठरवलं. डुलकी येईपर्यंत वाचतेय. पुस्तक हाती धरवत नाही तेव्हाच मिटते. अगं झालं, त्यांचं चुकलं. मला का ते आवडलं होतं? पण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी माझी स्थिती झाली होती. अगं तीच स्थिती माझीही होती ताई. या ठिकाणी तुझ्या त्या नवऱ्याखेरीज दुसरा कोणी असता तर आबरूच्या वाटेल त्या बाभाड्याला तयार होऊन मी त्याला जन्मठेप्याचं पाणी दाखवलं असतं. केवळ तुझ्याकडे पाहिलं मी ताई, तुझ्याकडं. आणि आता कुठे मला स्मिताच्या डोळ्यात अश्रू तरारलेले दिसले. मला कल्पना आहे स्मिते, मला कल्पना आहे. माझे स्मिते, मला कल्पना आहे. बहीण कुरवाळण्यासाठी स्मिताच्या पाठीकडे हात पुरवत म्हणाली. आणि म्हणूनच तू घर सोडल्याच्या क्षणापासून एकही क्षण तुझा मला विसर पडलेला नाही. हे माझ्या पत्रांवरून तुला कळलं असेलच. यावेळी बहीण स्मिताला कुरवाळत होती. कधी नव्हे ती स्मिता ही लोळागोळा झाली होती. गुडघ्यात तोंड घालून ढसाढसा रडत होती. एकूण तिला झालेल्या भल्या मोठ्या दुःखावरचं भलं मोठं कवच तडकण्याची ही पहिलीच वेळ असावी. स्मिता रडत राहिली. बहीण तिला रडू लागूनही कुरवाळू लागली. 10-15 मिनिटं त्या खोलीमध्ये त्या दोघींच्या रडण्यास फुंदण्याखेरीज कसलंही बोलणं नव्हतं. गॅलरीतून पोरी डोकावत होत्या. हात हलवून काय असं मलाच विचारत होत्या. कारण स्मिताच्या सुपरिचित स्वभावावरून तिच्याकडून काहीही कळण्यासारखं नव्हतं. बहीण तर नवखीच होती. पुरेस रडून झाल्यावरती बहीण नव्या आत्मविश्वासानं म्हणाली, हा आता झालं गेलं, विसरून जा. आणि काय करू? स्मितानंही पूर्वीचाच पवित्रा नव्यानं घेतला. काय करू म्हणजे? अगं सारं विसरून 4 चौघींसारखी संसाराला लाग. अशक्य. असं अशक्य म्हणून कुठं झालंय का? आम्ही सारं नक्की करून आलो. तू सांगशील त्याच्याशी, तू म्हणशील त्याप्रमाणे पैसा लावून तुझा संसार. आता नाव नको काढू म्हटलं ना माझ्या संसाराचं. मी एकदाच सांगितलंय, फुटलेल्या कोवळ्या माठाच्या ठिकऱ्या जुळवून पुन्हा माठ घडवता येत नाही. बस संपलं. तुझ्या पत्रांवरून तुला माझी भेट हवी होती, तीही झाली. आता तुला जायला हरकत नाही. आम्ही इथं एकटं जाण्यासाठी आलो नाही. म्हणजे? स्मितानं डोळे काढले. तुला घेऊन जाण्याच्या निश्चयानं आलो. ते अशक्य म्हणून सांगितलंय ना? सांगितलं असशील ग, पण रागाच्या भरात बोललेलं कधी खरं मानायचं असतं का? रागाच्या भरात काहीतरी बरळणे आहेत की मी मूर्ख नाहीये. मी लॉच्या 3ऱ्या परीक्षेला बसते म्हटलं, त्यामुळे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलते. तेव्हा तू आलीस तशी, मी आली तशी जायला आले नाही. तर मग ने मला कशी नेतेस? तर कशी नेते म्हणजे? काही बांधून उचलून नेणार नाही, चांगली चालवत नाही. तिनं माझ्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला. बघतेच मी. स्मितानं पुस्तकात लक्ष घातलं. त्यांची अशीच लांबाझुंबी सुरू होती. स्मिताची बहीण मध्येच माझ्याशी बोलून मला मध्ये पाडू इच्छित होती. पण स्मिताला मी ओळखून असल्यामुळं तिच्या भल्यासाठी सुद्धा तिच्याकडून अपमान करून घेण्याची माझी तयारी नव्हती आणि मला गरज पण नव्हती. अशा प्रसंगी माझ्यासारखी त्रयस्थ करते ते मी केलं. शिवाय स्मिताविषयी कळायचं ते मला कळून चुकलं होतं. तिच्या भोवतीच्या विलक्षणपणाचं कारण लक्षात आलं होतं. मी गॅलरीत आले तशी बाथरूमचं निमित्त काढून स्मिताची बहीण माझ्या मागोमाग आली. मला आडोशाला घेऊन म्हणाली, तुम्ही इथंच झोपत असाल नाही? काय ते मी सांगितलं. ती घुटमळत राहिली. का? तुम्हाला म्हणू तरी कसं? पण ती म्हणालीच. आजचा दिवस अर्थात शक्य असल्यास तुम्ही आम्हा दोघींनाच या खोलीत राहू दिल्यास बरं होईल. स्मिताला तुम्ही ओळखताच. तिला आम्ही न्यायला आलोत. समजूत घालायला वेळ लागेल, म्हणून आपल्याला विनंती करते की. आलं लक्षात. बघते. एखाद्या चांगल्या हेतूला विनातोषी सहाय्य होत असल्यास ते करणाऱ्यांपैकी मी होते. बघा, तुमचे फार फार उपकार होतील. आणि कृतज्ञतेनं भारावलेल्या चेहऱ्यानं ती बाथरूमकडे निघून गेली.
मी बेला सरंग आणि स्मिता सोलकर यांच्या भरोशावरती स्मिताच्या बहिणीला शब्द दिला होता, कारण या दोघीही माझ्या पार्टनरशिपसाठी उत्सुक होत्या. मी त्यांच्या खोल्यांकडे गेले. बेलाच्या खोलीला कुलूप होतं. सोलकरच्या पार्टनरनं सोलकर दौऱ्यावरती गेल्याचं सांगितलं. सोलकरची कॉट रिकामी होती, पण तिच्या पार्टनरनं तुटक शब्दात त्रोटक माहिती पुरवण्याखेरीज माझी कसलीही विचारपूस केली नाही की दखल घेतली नाही. विचारातच मी खोली क्रमांक 12 ओलांडू लागले. तशी आशा बोरकरची आणि माझी दृष्टादृष्ट झाली. हातातल्या चित्राचं काम थांबवून ती माझ्याकडे स्नेहाळ नजरेनं बघत होती. माझी आशा पालवली. मी थांबले, कारण तिच्या खोलीत ती एकटीच राहत होती. त्यात काही माणसांना काही व्यक्तींविषयी त्या आपल्या कुठलंही काम करू शकतील असं वाटत असावं. आशाविषयी मला तरी नेहमीच तसं वाटत असे. तरी मी भीत भीत विचारलं, आशाताई, तुम्हाला एक रिक्वेस्ट करावी की काय असा विचार करते. वा, का नाही, अगदी मोकळेपणानं. चित्र, ब्रश आणि माझ्याकडे पाहत ती म्हणाली, आमच्या खोलीत की नाही अभ्यंकरबाईंची बहीण गेस्ट म्हणून राहू इच्छिते. त्यांना काही खाजगी बोलायचे असं दिसतं. मी होऊनच त्यांना संधी देऊ इच्छिते. तेव्हा आजच्या पुरतं तुमच्याकडे झोपता आलं असतं तर चालेल की काय. हे हात तिच्या एवढंच ना. मला वाटलं काही पैशा. अशी वेळ कोणावरती येऊ नये म्हणा, पण आलीच तरी मोकळेपणानं सांगायला हरकत नाही. हं, या, खुशाल या. कधी येता? अंतिम असं म्हणून तिनं चित्राला ब्रश लावला. जेवण करून येते. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन जेवत असाल नाही? मी सांगितलं. आजही बाहेरच जायला हवं का? नाही, नेहमी जाते म्हणून म्हणते. नेहमीच जाऊ द्या हो, मी आत्ताच विचारते. तसंच काही नाही. तर मग तुमची कंपनी गृहीत धरून मी माझ्या डब्याबरोबर तुमचाही डबा बोलवते. चालेल ना? चालेल. तुमच्यासाठी काय मागू? तिनं हातातला ब्रश ठेवला. कबाब, मटण, मुर्गी की आणखी काही? काहीही चालेल. एव्हाना मीही या पदार्थांना सरावले होते, पण त्यात निवड करण्या इतका चोखंदळपणा मला अद्याप जमत नव्हता. कारण माझ्या दृष्टीनं चवीपुरतं का होईना सगळे मांसाहारी पदार्थ किंचितचा फरक वगळल्यास सारखेच होते. छान. तर मग आपली कंपनी जमली म्हणायची. ती मिश्किलपणे हसली. मी हसून होकार दिला. तिनं बेलचं बटन दाबलं. एका कागदावरती पदार्थांची नावं आणि प्रमाणांची यादी लिहिली. तोवर आलेल्या लॉरीपाशी चिठ्ठी दिली. लॉरीनं कोपऱ्यातला स्टेनलेस स्टीलचा पण चांदीसारखा लखलखीत टिफिन बॉक्स घेतला. ती बाहेर पडू लागली. तशी आशा म्हणाली, आणि नेहमीच तुझ्या लक्षात आहेच? हो, पण लॉरी माझ्याकडे पाहू लागली. न राहून तिनं आशालाच विचारलं, पण बाटल्या 2 की 4 हो बाईसाहेब? अगं 2च, ह्या त्यातल्या नाही आहेत. होय ना हो? आशा पुन्हा मिश्किलपणे हसली. कशातल्या हो आशाताई? पण आता आशा लॉरीला म्हणत होती, आणि दीप पंजाब मधूनच. काउंटरच्या त्या दाढीवाल्याला माझं नाव सांगायचं. तुला माहिती आहे ना? होकार भरून लॉरी निघून गेली. आशानं माझ्या बिछाण्याबद्दल विचारलं. माझ्या पुढं तो एक पेचच होता. आशानं तो लगेच सोडवला. बेल वाजवली. खालून विमल आली. तिला आशानं माझ्याकरता अंथरूण पांघरून आणायला सांगितलं. विमल गेल्यावरती आशा रंग, चित्र अन ब्रशकडे पाहू लागली. विमल बिछाना घेऊन आली. मग आशानं तिला एका भिंतीकडला पसारा आवरायला सांगितलं. इथं हे चालत असे. कुणाकडे पाहुणी आली की तिच्याकरता वसतिगृह जादाचा बिछाना पुरवत असे. अर्थात रूम पार्टनर माझ्यासारखी भिडस्त नसली तर पाहुणीला किंवा यजमानिनीला 2 कॉट्सच्या मध्ये गादी टाकून झोपावं लागत असे. तरीही वसतिगृह अशा पाहुणीचा यजमाननीच्या नावे दर दिवशी 3 रुपये जादा चार्ज लावत असे. माझ्या खोलीतली यजमाननीची पाहुणी सर्वसामान्य पाहुण्यांसारखी नव्हती, कारण यजमानी ही स्वतःच एक गूढ प्रकरण असल्यामुळं तिची पाहुणी तिच्यापेक्षाही गूढ होती. या सर्वांमुळं मला आशाचं पाहून पण स्वीकारावं लागलं होतं. बिछाना लावून विमल निघून गेल्यावरती आशा म्हणाली, हवं तर तुम्ही पडा. लाकडी टिपॉयवरती इंग्रजी नियतकालिकांच्या थप्पीकडे हात दाखवत ती म्हणाली, टाइमपास करायला ही आहेत. मी जरा उशिरा जेवते, तोवर हे चित्र पुरं करते. हे उद्या जायचं नसतं
तर मी तुम्हाला आता ही गप्पात कंपनी दिली असती. मी औपचारिक बोलले. औपचारिकच क्षमा मागून आशाही कामाला लागली. पडल्या पडल्या आम्ही नियतकालिक चाळत होते. त्यात जपानी, इटालियन आणि फ्रेंच सारख्या लिपी परिचित असलेल्या पण इंग्रजी भाषा नसल्यामुळं माझ्यासारखीला अक्षरही न कळणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होता. तसं पाहायला गेल्यास नियतकालिकात मजकूर हा जवळजवळ नव्हताच. रंगीबेरंगी फोटो आणि चित्रांनीच ती पानापानात खचून भरली होती. 9:30-10च्या सुमारास आशाचं चित्र पूर्ण झालं. यावेळी वसतिगृहात काही अपवाद वगळल्यास जिकडे तिकडे सामसूम असे. दारं तर बहुतेकींची बंद असत. आतल्या आत कुणी वाचत, कुणी लिहित, कुणी खेळत, कुणी रेडिओ ऐकत, तर कुणी त्यातल्या गाण्याच्या तालावरती गाऊ किंवा नाचू लागत. गॅलऱ्यांमध्ये शुकशुकाट असे. आता भल्या मोठ्या जगमध्ये बुचकळून हात स्वच्छ केल्यावरती आशानं दारं खिडक्या बंद केल्या. टिपॉयवरची नियतकालिकं त्याच्याच मधल्या कप्प्यात घातली. वर ताज्या वर्तमानपत्राचा स्वच्छ कागद अंतरला. एकीकडे खुर्ची ठेवली, एकीकडे कॉट होतीच. कोपऱ्यातला टिफिन टिपॉयवर ठेवला. तशी उठून बसल्यावरती मी म्हणाले, आशाताई, मला पण मदतीला घ्या. माझ्याकरता करण्यासारखं काय आहे ते मी चारीकडे पाहू लागले. वाह, का नाही, जेवण्यासाठी मी तुमची तर मदत घेणार आहेच की. बाकी कुण्या बाबतीत जे काय होईल, अर्थात काही होईल असं वाटत नाही. ती हसली, काहीशी अर्थपूर्ण. एव्हाना तिने कपाट उघडलं होतं. त्यातून एक नक्षीदार नाजूक पेला, लॉरीनं मला नकळत आणून ठेवलेल्या 2 सोड्याच्या बाटल्या, स्टेनलेस स्टीलचा चकचकीत ओपनर आणि व्हिस्कीची एक अर्धी रिकामी बाटली वगैरे साहित्य काढलं होतं. हे सारं एकाच खेपेत आणलेलं साहित्य टिपॉयवरती शिस्तबद्ध ठेवत आणि आपल्याच विचारात आशा म्हणाली, एक्सक्यूज मी, मला वाटतं याला तुमची हरकत नसावी. माझी? हे सगळं माझ्या दृष्टीस पडायला लागल्यापासून सापाबिपासारखा प्राणी पाहून भेदावं तशी भेदरू लागलेली मी आता बोलण्याची संधी मिळतात जवळजवळ किंचाळलेच. गैरसमज करू नका. व्हिस्कीच्या बाटलीचं झाकण काढत समोरच्या खुर्चीवरती बसत आणि हसत आशा म्हणाली, माझ्या म्हणण्याचा अर्थ हे मी तुमच्या समोर घ्यायला तुमची हरकत नसावी. ती ग्लासात व्हिस्की ओतू लागली, आपल्याच तारेत जगाचा विसर पडल्यासारखी. मला एकदम सुटल्यासारखं झालं. मी केव्हा तरी पासून रोखून धरलेला माझा श्वास हलकी हलकी बाहेर सोडत म्हणाले, नाही नाही, तुम्ही स्वतः घ्यायला माझी काय हरकत असणार. तथापि मी अवतीभोवती पाहत होते, विशेषतः दार खिडक्यांकडे. कारण हा सगळा पसारा माझ्या पुढ्यात नुसतं असणं काय आणि त्यात मी सहभागी असणं काय यात बघणाऱ्यांच्या दृष्टीनं काही फरक नव्हता. खरं तर मनापासून मी घाबरले होते. शैलानं मला मांसाहाराची दीक्षा दिली होती. आशाकडून मला मद्याची दीक्षा मिळते की काय याची भीती वाटत होती. अर्थात या भीतीला या दोघी आणि माझं स्वतःचं मन यापैकी कोण अधिक कारणीभूत होतं हे सांगता यायचं नाही. बहुधा माझं मनच असावं, नाहीतर विस्कीची बाटली पाहिल्यावरती मी इथून सटकले असते. तेच म्हणतेय. आशानं सराईतपणे सोड्याची बाटली फोडली, ग्लासातल्या व्हिस्कीत ओतली. मुहूर्त केल्यावरती म्हणाली, तुम्हाला जेवायला सुरुवात करायला काही हरकत नाही, मला थोडा वेळ लागेल. म्हणजे बोटानं बाटलीतली व्हिस्की दाखवत ती म्हणाली, ही एवढी संपल्यावरती मी जेवायला सुरुवात करेन. आता मी मोकळेपणानं बोलण्या इतकी भानावर आले नव्हते. कारण आशाला ती पीत असताना जी दारू चढत नव्हती ती मला पिणार असल्याची चाहूल लागताच चढली होती. कारण मी आयुष्यात पिणारे स्त्री पुरुष फक्त इंग्रजी चित्रपटातच पाहिले होते. प्रत्यक्षात पिताना पाहिलेला पहिला पुरुष किशोर हा होता. आमच्या घरात वर्षानुवर्ष दारूचं सुद्धा नावही कोणी घेत नसे. कोणी वापरलंच तर ते शिवीसारखं वापरत असे. अशा मला इथं एक स्त्री आणि तीही व्यसन म्हणून पीत असल्याचं पाहून नवलानं लोळागोळा केलं तर नवल नाही. आशाला याचं काही नव्हतं. तिने टिफिन उघडला होता. बशांमध्ये पदार्थांचे स्वतःचे वाटे काढून टिफिनचे सगळे डबे माझ्या पुढ्यात सरकवले होते. तिचा एकूण वाटा 10-11 वर्षांच्या मुलाच्या जेवणा इतका होता. माझ्याकरता तिने स्वतःपेक्षा 4-5 पटींनी मोठं ताट ठेवलं होतं, मोठे वाटे ठेवले होते. मला एवढं सगळं नको असल्याचं सांगितल्यावरती ती म्हणाली, मला यापेक्षा अधिक एक घास सुद्धा नकोय. माझं जेवण हे एवढंच. तुम्हाला हवं तेवढं ख्या आणि बाकीचं झाकून ठेवा.
सकाळी लॉरी घेऊन जाईल. आणि तिनं ग्लास तोंडाला लावला. माझा थक्कपणा अजूनही कमी झालेला नव्हता हे लक्षात येऊन ती म्हणाली, हे पाहून तुम्हाला बरंच नवल वाटलेलं दिसतं नाही हो? हो, खरं बोलायचं तर हे कबूल करायला हरकत नाही, स्वाभाविक आहे. एव्हाना तिचा पहिला ग्लास संपला होता. दुसऱ्याकरता ती व्हिस्की ओतत म्हणाली, व्यसनही माणसाला संगतीनं लागत असतात. माझा व्यवसाय हा असा, त्यामुळे मोठमोठ्या जाहिरात कंपन्यांचे सेक्रेटरी, डायरेक्टरांशी संबंध येतात. इतर पुरुष चित्रकारांचं आदरातिथ्य हे लोक अशाच प्रकारे करतात. काही लोक तर अशा कंपन्यांशिवाय बिझनेसच होत नाही असं मानणाऱ्यांपैकी आहेत. अगदी पूर्वी अशा कंपन्यांमध्ये मी तुमच्यासारखीच कोरडी बसायचे, फक्त खाण्याच्या बाबतीत मदत करायचे. त्यामुळे मला वाळीत पडल्यासारखं वाटायचं. कारण माहितीये? ती थांबली, घोट घेऊ लागली. मी मान हलवली. नसणारच. माझ्या मान हलवण्याचा अनुकूल अर्थ लावत ती म्हणाली, मंडळी आपसात तारेत आल्यावर मनमोकळ बोलायची, एकमेकांची थट्टा मस्करी करायची. थट्टा मस्करीत काही वाहावत जाऊन परिसरातल्या एखाद्या बाईबद्दल नको ते उघड बोलायची. थोडीफार भानावर असलेली काही माझी हजेरी लक्षात घेऊन जवळच्याच्या कानात बोलायची, तेव्हा जवळचा भानावर नसल्यास माझ्याकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहायचा. असल्यास कानात बोलणाऱ्याला माझ्या अस्तित्वाची खुणेनं जाणीव द्यायचा. यामुळं अशा कंपन्यांमध्ये मला परकेपणा वाटायचा. कधी कधी अपमानाच्या जाणीवेनं काहीतरी खटकायचं, कंपनीत असून नसल्यासारखं वाटायचं. हे लक्षात घेऊन काही लोक माझी कंपनीच टाळायचे. यामुळे मला दुहेरी खटकायचं. एक, आपण विश्वासार्ह नाही असं वाटायचं. दुसरं, बिझनेसला पारखे होऊ असं वाटायचं. आणि एकदा हे फार झाल्यावर मीही ग्लास उचलला. याला कारणही तसंच घडलं. त्या दिवशी 2 बड्या कंपन्यातल्या प्रमुखांची अशीच एक कंपनी जमली होती. एक फर्म जाहिरातींची होती, दुसरी जाहिरात देणारी होती. दोन्ही फर्मचे प्रमुख मला चांगले ओळखत होते. त्यामुळे त्यांची कंपनी आयोजित होताना मी पेयाला स्पर्श करणार नाही आणि काहीही झालं तरी मला पिणं भाग पाडू, अशा 2 बाजूंवरती आपापसात पैज लागली होती. पण मला याची कल्पना नव्हती. ठरल्या वेळी मी नेहमीप्रमाणे कोरडी कंपनी द्यायला त्यांच्या कंपनीत सामील झाले. पिणं सुरू होताच पैजेतले 2 पक्ष आपापल्या परीनं मला आग्रह करू लागले. एक मला बधवत होता, एक मला परावृत्त ठेवू इच्छित होता. पण त्या क्षणी का कोणास माहीत, बधवणाऱ्या पक्षाला मी बळी गेले. ग्लास तोंडाला लावला तसा त्या पक्षानं टाळ्यांचा कडकडाट केला. आणि नवल हे की या टाळ्यांच्या कडकडाटात पराभूत पक्षही सामील झाला. एरवी असं होत नाही, पण त्या क्षणी झालं हे खरं. आणि तेव्हापासून हळूहळू वाढत्या प्रमाणात मी प्रथम अशा कंपन्यांमध्ये आणि नंतर अशी एकटीही घेऊ लागले. रिकाम्या ग्लासात आशानं पुन्हा व्हिस्की ओतली. एव्हाना तिनं प्यायला सुरुवात करण्यापूर्वी ती किती पिणार याचं बोटांनी दाखवलेलं व्हिस्कीचं प्रमाण संपलं होतं. आशाचे डोळे गर्द तांबूस झाले होते. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरती तांबूस रक्तिमा ओसंडत होती. तरीही नवा ग्लास घोटासारशी अर्धाधिक रिकामा करून ती म्हणाली, आणि खरं सांगू काय गडकरी, जगातलं कुठलंही व्यसन कुणी कुणाला लावत नसतं. कंपन्या, संगतींवर आपण उगाच दोष देत असतो. व्यसन हे परिस्थितीनुसार माणसाच्या मनातच निर्माण होत असतं. कंपन्या, संगत ते प्रगट करण्यापुरती मदत करतात, एवढंच. अहो तुम्हीच सांगा, जन्मतः माणूस जी बुद्धी आणि ज्या अपेक्षा घेऊन येतो त्या वेळच्या वेळी पूर्ण झाल्या तर माणूस व्यथित राहीलच कशाला? आणि तो व्यथित नसल्यास असल्या आडमार्गाने जायचं धाडस करीलच कशाला? अशा माणसांचं सुरुवातीपासून काही चुकत नसतं असं मी म्हणू शकत नाही. पुरुषांचं जाऊ द्या, आपल्यापुरतं बोलूया. पुरुषांच्या तुलनेत आपलं जग खूप लहान असतं. त्यामुळं थोड्याफार शिक्षणानं आपण खूप शेफारतो. डबक्यातल्या बेडकासारखी आपली अवस्था होते. मोठमोठ्या अपेक्षा उराशी बाळगतो. मॅट्रिक वालीला मॅट्रिक नवरा चालत नाही. BA वालीला प्राध्यापक कसपटा समान वाटतो. MA वालीला प्रिन्सिपॉल, डॉक्टर, इंजिनियर सारखे नवरे हवे असतात. सेक्रेटरी, डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर मिळाल्यास फारच उत्तम. पण या मूर्ख मुलींना जवानीच्या भरात हे कळत नाही
की समाजातील अशा क्लास 1 अधिकाऱ्यांना त्यांच्यापेक्षाही बड्या बापजाद्यांच्या फॉरेन रिटर्न किंवा हायली क्वालिफाईड देखण्या पोरी हव्या असतात. कारण अशांचे बापजादे जावयांच्या बदल्या, बढत्या, नेमणुका असं सगळं करायला पूरक असतात. ग्लास खाली ठेवल्यावरती ती म्हणाली, मी काय म्हणत होते? हो, आपल्यासारख्यांना हे कळण्या इतका शहाणपणा येतो तेव्हा काय झालेलं असतं माहित आहे? आपण मॅरेजच्या फील्ड बाहेर फेकले गेलेलो असतो, आउट ऑफ फोकस झालेलो असतो. कारण अनेक असतात. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं आपण अनेकांबरोबर हिंडता फिरताना अनेकांना दिसत असतो. आपल्या शरीरावरची तारुण्य प्रभा मंद होऊ लागलेली असते. हे काहींचं कोणाच्या तडाख्यात सापडल्यानं होतं, काहींचं व्यवसायातील असह्य अनैसर्गिक धकाधकीमुळे होतं, काहींचं आर्थिक ओढाताणीमुळे होतं, काहींचं अवलंबितांच्या काळजीनं होतं, काहींचं योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याच्या पश्चात्तापामुळे होतं, तर काहींचं वयामुळे होतं. आणि बरं का गडकरी बाई, आपलं असं काही झालं म्हणजे आपण समाजाच्या दृष्टीनं एक खेळणं ठरतो. आपल्या कौमार्यांना अनेक काल्पनिक कलंक लावले जातात. अर्थात हे कलंक लावणारे आपल्या सोयीनुसार लावतात. त्यांच्या ख्याली आपली ही अवस्था निर्माण झाली की ते आपल्याशी खेळायला मोकळे होतात. मग कोणाला आपली चहाला कंपनी हवी असते, कोणाला जेवायला, कोणाला सिनेमाला, कोणाला पिकनिकला, तर कोणाला झोपायला. खरं तर झोपण्यापूर्वी मागितलेल्या या सगळ्या कंपन्या अखेर झोपण्यासाठीच असतात. हो, नुसतं झोपण्यासाठी, बरं का, नुसतं झोपण्यासाठी. कारण झोपण्याप्रित्यर्थ येणारी जबाबदारी कुणीही स्वीकारायला तयार नसतो. आपण मिळवत्या या झोपण्यातून जन्मणाऱ्या अपत्याची सगळी जबाबदारी पाहायला समर्थ असलो तरी अपत्याला नावापुरतही बापाचं नाव द्यायला कोणात हिंमत नसते. आणि आपल्यासारख्या नुसत्या खेळण्याची जबाबदारी कोणी स्वीकारावी तरी का? किती झालं तरी हे खेळणंच. वाटलं तोवर खेळलं आणि दिलं टाकून. हे मी माझ्याबद्दल बोलत नाही, नाहीतर उगाच गैरसमज करून घ्याल. सुदैवानं मी वेळीच सावध झाली आहे. आणि खरं सांगू, वेळीच सावध होणं हेही काही कमी भयंकर नाहीये. वेळीच सावध होणं म्हणजे काय हो? काय? मी सहज गंमत म्हणून विचारलं. वेळीच सावध होणं म्हणजे स्वतःला चांगल्या रीतीनं ओळखणं, भूत भविष्याचा तर्कशुद्ध आढावा लक्षात घेऊन वागणं. हे काही कमी भयंकर नाहीये. कारण त्यामुळे आपल्या मनात अनंत अशी पोकळी निर्माण होते आणि मग त्या पोकळीत सापडेल ते म्हणजे हे असं काही सारखं रिचवट ठेवावं लागतं. तिनं ग्लासातला शेवटचा थेंब जिभेवरती सोडून टिपॉयवर ग्लास पालथा मारला. बाटलीत काही नव्हतंच. आणि बरं का, तरीही ती पोकळी या ग्लास सारखीच अखेरीस रिकामी ठणठणीत राहते. अच्छा, जाने दो. शेवटी तुम्ही एकट्या जेवायला बसले नाहीतच ना? चला, आता तरी सुरुवात करूया. तुम्ही मला पिण्यात कंपनी दिली नसली तरी मी तुम्हाला जेवणात कंपनी देते. असं म्हणून ती मटणात लिंबू पिळू लागली. आमची जेवण सुरू झाली. मी गप्प होते. ती मात्र राहून राहून आणि आठवून सारखी बरळत होती. म्हटलं तर निरर्थक आणि म्हटलं तर अर्थपूर्ण. प्रकरण 14. चौथा रविवार होता. मी सिकंदराबाद बॉम्बेनं पुण्याहून येत होते. या 1 तारखेपासून मला माझ्या नव्या जागेवर रुजू व्हायचं होतं. तिथे बसतान बसवण्यात मला माझा पुढचा बराच काळ खर्च करावा लागणार होता. अशा काळात मला माझी शिल्लक रजा घेणं शक्य नव्हतं. म्हणून रजेचा महिना संपवण्यासाठी मी गेला जवळजवळ संपूर्ण महिना पुण्यातच होते. रजेवर जायला आणखी एक कारण घडलं होतं. तेव्हा मुंबईत कावेळीची साथ सुरू झाली होती. आमच्या वसतिगृहातही त्यानं कमी अधिक प्रमाणात 1-2 झपाटलं होतं. मलाही बाधा झाल्याची भावना होत होती. म्हणून रजेचा अर्ज टाकून मी पुण्याला गेले होते. माझी रजा संपायला 3-4 दिवसांचा अवधी होता. या 3-4 दिवसात कावेळीशी माझा मुकाबला होतो की काय हे भीत पाहण्याच्या हेतून मी आधीच मुंबईत हजर होत होते. शिवाय काही खरेदी विरेदी करायची होती. जाताना साबण, तेल, स्नो पावडर आणि काही मला घट्ट होणारी वस्त्र मी घरी घेऊन गेले होते. मला घट्ट होणारी वस्त्र आई बहिणीला सहज होण्यासारखी होती.
शिवाय ती जवळजवळ कोरी होती. इतर वस्तूंचा घरात सगळ्यांनाच उपयोग होण्यासारखा होता. मी टॅक्सीतून उतरले. मला पाहून गडकरीबाई आल्या, गडकरीबाई आल्या करत विमला आणि लॉरी या मुली येऊन धडकल्या. माझं सामान विभागून वर नेऊ लागल्या. मी खोलीत सामान ठेवलं. लॉरीला चहा सांगून हात तोंड धुवायला गेले. परतले तेव्हा खुर्चीत एक स्त्री बसली होती. मला पाहताच ती उठून उभी राहिली. दोन्ही हात जोडून काहीशा आदरानं नमस्कार केला. मी बसायला सांगितल्यावर ती बसली. मी बाईकडे पाहत राहिले, काहीशा नवलाईनं, कारण निवासात यापूर्वी मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या पश्चात ती इथे नव्यानं राहायला आलेली असावी. बाई नुसतीच उंचच उंच होती. शरीराच्या अवांतर कोनाकोपऱ्यात थोडी थोडकी वाढली असती तर दिसायला आणखीन बरी दिसली असती. रंगानं ती गोरी होती, पण तिच्या वयातल्या सर्वसाधारण तरुणींवरती असतं ते एक ठराविक गोरेपणाचं तेज हिच्या कांतीत जाणवत नव्हतं. गळ्यात मंगळसूत्र होतं. कपाळावरती साजेशा आकाराचं कुंकू होतं. तरी तिचा चेहरा शरीरासारखाच निस्तेज आणि काहीसा उदास होता. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहताच ती माझ्याकडे सरळ पाहणं टाळून स्वतःशीच बोलावं तशी पुटपुटली. मी प्रभा सातपुते, वर 33 मध्ये असते. 15-20 दिवसांपूर्वी इथे राहायला आली आहे. तुमच्याबद्दल कळल्यावरती सारखी खोलीशी यायचे, पण पाहावं तेव्हा दार बंद. आज गाठ पडली. हो, मी नुकतीच पुण्याहून येते. पुण्याहून? ती माझ्याकडे पाहत राहिली. हो. तिच्या नवलाचं कारण मला कळलं नाही, पण मी म्हणाले, बोला. माझी केस जरा लाजिरवाणी आहे, पण तुमच्यासारख्यांपाशी बोलायला हरकत नाही. माझ्या संदर्भात इथं मी पहिल्यांदाच तोंड उघडतेय. तिनं आत आणि मागे पाहिलं. म्हटलं, माझं वय 24 आहे, पण मला अद्याप स्त्रीत्व प्राप्त झालं नाही. प्रभाचा माझ्याविषयी गैरसमज असल्याचं माझ्या लक्षात येत होतं. तिनं माझ्या चेहऱ्याकडे बारकाईनं पाहिलं असतं तर तिच्याही ते लक्षात आलं असतं. पण शर्मिंदेपणाच्या न्यूनगंडानं ती माझ्याकडे न पाहता बोलत होती. आम्ही खूप खटपट केली. 17व्या वर्षापासून वडिलांनी नाही ते डॉक्टरांना दाखवलं. मला 3दा मुंबईला राहावं लागलं होतं. सार्वजनिक हॉस्पिटल्समध्ये सर्जनही माझ्यावरती उपचार करून थकलेत. काही करड्या डॉक्टरांनी तर माझ्यावरती उपचार सुद्धा केले नाहीत. यावर काही उपाय नाही असं म्हणून चक्क गप्प बसायला सांगितलं. तिच्या डोळ्यात पाणी तरारलं, पण मोठ्याच कष्टानं ती बोलू लागली. डॉक्टरांचा हा सल्ला आई वडिलांनी तेव्हाच प्रमाण मानून ते गप्प बसले असते तर बरं झालं असतं असं आता वाटतंय. पण त्यांची आपली भाबडी समजूत होती की लग्न झाल्यावरती मला स्त्रीत्व प्राप्त होईल. अशा काही मुली आईच्या ऐकण्यात पाहण्यात आहेत म्हणे. आईच्या या गैरसमजानंतर लग्नानंतर आता माझ्यावरही आपत्ती ओढवली आहे. माझ्या यजमानांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. अशा कष्टी स्त्रीला फार काळ गैरसमजात ठेवणं माझ्या माणुसकीत बसत नव्हतं. मी खुलासा करू लागले. हे बघा प्रभाताई, मला वाटतं तुम्ही अभ्यंकर बाईंकडे आला आहात ना? म्हणजे? बाई आणखीनच शर्मिंदी झाली. चकितच्या चेहऱ्यानं माझ्याकडे पाहत पुटपुटली, मग आपण कोण? मी गडकरी, बँकेत काम करते. तुम्हाला हवे आहेत ते वकील बाई, होय ना? तिने मान हलवली. पण त्यांचं नाव अभ्यंकर आहे. हो का? सॉरी. ती उठून उभी राहिली. त्या कधी येतात? नाही, त्यांचं काही निश्चित सांगता येत नाही. अभ्यंकरनं लॉची शेवटची परीक्षा पास केली होती. आता ती प्रॅक्टिस करू लागली होती. ती स्त्रियांचेच खटले लढवत होती. विशेषतः घटस्फोट, पोटगी, इस्टेटीतला वाटा, सेपरेशन, विनयभंग, बलात्कार असेच खटले लढवण्याचा तिचा निश्चय होता. तिनं नोकरी सोडली होती. सध्या तिच्या आशिलांपैकी काही आशिलं तिला कोर्टाच्या आवारात भेटत होती. काही तिचा शोध घेत इथं येत होती. पण इथं ती व्यावसायिक बोलणं करू इच्छित नव्हती. हे तिचं घर होतं आणि घरच राहावं अशी तिची अपेक्षा होती. व्यावसायिक गाठीभेटींसाठी स्मिता ऑफिस उघडणार होती. ऑफिससाठी जागा आणि पैशांच्या जुळवाजुळवीत ती असतानाच मी रजेवरती गेले होते. नोकरी असताना अनियमित मुक्कामावरती येणारी स्मिता माझ्या रजेच्या काळात मुक्कामावरती येण्याच्या बाबतीत कुठला नियम पाळते ते मला माहीत नव्हतं. तिच्या येण्या जाण्याच्या बाबतीत सांगायचं ते सांगून झाल्यावरती प्रभा निघून गेली.
जाताना तिने मला दिलेल्या तसदीबद्दल क्षमा मागितली. लाचारसं हसत म्हणाली, कधी आला तू पुण्यावरून? मी सांगितलं. घरची माणसं सुखरूप आहेत ना? मी सांगितलं. देव बरं करो. बरं झालं तुम्ही आलात तर. तुमच्यामुळे वर्गणीत आणखी 10 रुपयांची तरी भर पडेल. वर्गणीत? कसली वर्गणी? तुम्हाला माहित नाही? हो हो, तुम्हाला तरी कसं माहित असणार म्हणा. तुम्ही नुकत्याच पुण्याहून येत आहात. अहो, ते आपले बनवडे बाई नाहीत का, त्या खूप आजारी आहेत. भीमे? आणि कशानं हो? कावळीनं हो, दुसरं काय. मुलाबाळांची आठवण काढून बिचाऱ्या सारख्या रडतायत. जायला तर राहूच द्या, पण खाय प्यायला आणि औषधाला सुद्धा त्यांच्यापाशी पैसा नाहीये. तेव्हा मी म्हटलं, आम्ही वर्गणी करतो. 5-6 जणींनी मनावरती घेतलं तर त्यांच्या भाड्याची व्यवस्था होईल. मग मला बोलायला उशीर लागला. तो बनावडेच्या करुणाजनक अवस्थेमुळे. पण दीक्षित गैरसमज करून घेत म्हणाली, बिचारीसाठी नाही म्हणू नका हो. परमुलखातली आहे, इथं तिचं कोणी नाही. म्हणायला नर्स आहे. एवढ्या मोठ्या त्या पिर्यामलकडे नोकरी करते. इतके दिवस नोकरी केली, पण त्या मेल्या निष्ठूर डॉक्टरानं तिला औषध पाणी तर दिलं नाहीच, उलट आजारी पडली न पडली तर घरी बसवलं. मी माझ्या परीनं बिचारीचं सगळं करतेय. आतापर्यंत 30-40 रुपये घालवलेत. या महिन्याची पेन्शन हातात पडली असती तर आणखी खर्च करायला कमी केलं नसतं. म्हणून म्हणते, आपण इथल्या 4 चौघी भाड्यापुरते पैसे जमू आणि बिचारीला बेळगावच्या गाडीत बसवून देऊ. मग हो, न द्यायला काय झालं? मी उठले, पैसे काढले, शारदाला दिले. पण ही माणुसकी मला कोरडी वाटली. शारदाबरोबर मी भीने बनावडेच्या खोलीत आले. तिची खोली माझ्याच बाजूला होती. कावडीचा फटका बसून तिची रूम पार्टनर केव्हाच आपल्या गावी निघून गेली होती. बनावडे स्वतःच्या वाट्याच्या कॉटवरती उताणी चित्त पडली होती. तापाची फणफण तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होती. डोळे आणि उघडं होतं तेवढं सगळं शरीर पिवळं पडलं होतं. डोळे वाहत होते. आम्हाला पाहून भीमेनं बसण्याची खूण केली. मी बसले. खुर्चीवरची कसली तरी औषधाची बाटली उचलून टेबलावर ठेवल्यावरती खुर्चीत शारदा बसली. भीमेला उद्देशून बोलली, हा जमतं हं बनावडे बाई. काय? कशा एकाची कल्पना नसल्यासारखी भीमे आम्हा दोघींच्या चेहऱ्याकडे आळीपाळीनं पाहू लागली. गडकरीबाईंनीही 10 रुपये दिलेत. एकूण 80 होतात. तुमचं तिकीट काढून 20-25 रुपये शिल्लक राहतील. पण हे पुरतं ऐकण्यापूर्वी बनावडेनं मान हलवायला घेतली. शारदाबाई थांबल्यावरती डोळ्यात अधिकच पाणी आणून ती म्हणाली, नाही, मला माझ्या गावाला जायचं नाही. काहीतरी मूर्खासारखं बरळू नका. शारदा प्रेमळपणे दरडावू लागली. आपल्या गावी जा, मुलाबाळात राहा, औषध पाणी घ्या आणि चांगल्या ठणठणीत होऊन पुन्हा इथे या. मला तर वाटतं हवा पाट झाल्यावरती आणि आपल्या माणसात राहायला मिळाल्यावरती तुम्हाला औषध पाण्याचीही गरज पडणार नाही. का हो जयाबाई? तर माझं तसंच झालं. पुण्याला गेल्यावरती काही एक न घेता मला खडखडीत बरं वाटायला लागलं. तुमची गोष्ट वेगळी आहे हो बाई, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमच्यापाशी पैसा आहे, घरी तुमच्यापेक्षा अधिक मिळवणारी माणसं आहेत, गाव जवळ आहे. माझं तसं नाही. आवंढा गिळण्यासाठी थांबल्यावरती ती म्हणाली, मी इथं आल्यापासून दरवर्षी कल्पना करते की या दिवाळीपर्यंत इतके पैसे जमवू, त्यातल्या इतक्यांचे मुलांसाठी कपडे घेऊ, इतक्यांचं आईसाठी लुगडं घेऊ, इतक्यांचं बापासाठी धोतर घेऊ, इतक्यांचा खाऊ घेऊ आणि इतके सोबत घेऊन दिवाळीच्या सुट्टीत मुलांना भेटायला जाऊ, त्यांच्या सहवासात 4-8 दिवस आनंदानं घालवू. पण इथं आल्यापासून 3 दिवाळ्या गेल्यात, परंतु एकाही दिवाळीला हे शक्य झालं नाही. महिन्याचा पूर्ण पगार असा कधी हाती पडतच नाही. या ना त्या निमित्तानं होणाऱ्या कापाकापीत निम्म्यापेक्षा अधिक पैसा कापला जातो. वरच्या पैशावरती सगळं निभवावं लागतं. त्यात मुलांचं आजारपण आहे, शाळा आहे, पुस्तकं आहेत आणि आता कोरडी पडलेली जीभ तोंडातल्या तोंडात ओली करून फिरवत ती म्हणाली, आता तर ही नोकरी नाही. तुम्ही लोक माणुसकी म्हणून मला गावी पोचण्यापुरतं सहाय्य करू शकाल हो, पण पुढं काय? तिथं जाऊन मी काय करू? पुन्हा मला इथं कसं येता येईल? वर्षानुवर्ष धरून ठेवलेली ही जागा राहील का? तुम्हाला खोटं वाटेल.
तिनं उशाखालचं पोस्टकार्ड काढलं. म्हटलं, हे बघा, 4 महिन्यांचं घरभाडं थकल्याचं परवाच पत्र आलंय. सांगा, अशा ठिकाणी जाऊन खरोखरच मी बरी होईन? ती केविलवाण्या चेहऱ्यानं माझ्याकडे पाहत होती, कारण भाबड्या आणि काहीशा अर्धवट शारदाबाईला हे सगळं पटवण्यात तिनं हात टेकले असावेत. मी मान हलवली. शारदाबाईला काहीही सुचत नव्हतं. तशी भीमे आशाळभूत स्वरात म्हणाली, हेच पैसे तुम्ही मला द्या. यातले अर्धे मी माझ्यासाठी ठेवते. तेवढ्यानं औषध पाणी प्यायला घ्यायला, नाही मिळालं तरी कॉटवरती पडून असेपर्यंत 2 घास खायला तरी मिळतील. आणि अर्धे तुमच्या हातानं या पत्त्यावरती बेळगावला पाठवून द्या. माझ्याबद्दल काही एक लिहू नका. अर्थात आग्रह नाही, तुम्हाला वाटलं तरच काहीतरी करा, नाहीतर मी आणि माझं दैव आहेच. एकाएकी ती बोलेनाशी झाली. दीक्षितनं मला विचारलं, का हो? मला वाटतं या म्हणण्यात त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्या म्हणतात तसंच योग्य आहे. पण मी यांना पोचवण्याच्या निमित्तानं आणि त्याच नावाने पैसे जमवले होते हो. म्हणून म्हणते, पैसे देणाऱ्या संमत असतील तरच मी म्हणते तसं करा, नाहीतर राहू द्या. उगाच माझ्यासाठी तुम्हाला खोटं पडायला नको. का हो जयाबाई? बरोबर आहे. नंतर या बाबीला मी माझी संमती दिली. इतरांची संमती मिळवण्याचं काम शारदावर सोपवलं. त्यासाठी खोल्या खोल्यातून हिंडायला म्हणून ती निघून गेली. मी माझ्या खोलीकडे आले. आत शिरण्यापूर्वी मला खोली क्रमांक 22च्या दाराशी गर्दी दिसली. कुतूहलानं मी 22 कडे आले. गर्दीचं कारण आंटी होती. आंटी खुर्चीवर बसली होती. पुढ्यातल्या कॉटवरती बसलेल्या सुरेखा नरवणेचा डावा हात आंटीच्या हातात होता. बाकीच्या उत्सुक मुली दाराबाहेर उभ्या होत्या. पण हा इथला आंटी आणि सुरेखाच्या दृष्टीनं अधिक एकांत असावा. खरं तर त्यांना एकांत देण्याची जबाबदारी इतर मुली बायांची होती. अर्थात ज्या अर्थी त्या नेहमीसारख्या गॅलरीऐवजी खोलीत बसून भविष्याविषयी बोलतायत, त्या अर्थी आपण त्या खोलीशी घोटाळू नये हा साधा शिष्टाचार त्यांना कळायला हवा होता. पण आंटी विषयीच्या हवेहवेसेपणामुळं किंवा इतरांच्या खासगी बाबतींमध्ये तोंड खुपसण्याची माणसाला जात्यात सवय आणि कुतूहल असतं म्हणून म्हणा, त्यांना एकांत द्यायला तयार असल्याचं दिसत नव्हतं. म्हणून असेल किंवा आता स्वतःचं भविष्य जाणून घेतल्याशिवाय राहवत नसल्यानं असेल, सुरेखा हाच एकांत गृहीत धरत होती. कालच्या मानेनं, शर्मिंदेपणानं आणि किंचितशा हसऱ्या चेहऱ्यानं उत्तर देत होती. माझं लग्न नंतर झालं, पण तुमच्या यजमानाचं आधी लग्न झालंय, बायको जिवंत आहे आणि तिचा मुलगा हाय हे माहीत असताना तुम्ही त्यांच्याशी लग्न का केला? त्यावेळी चारू दवाखान्यात होती. मुलगा यांच्यापाशी होता. शिवाय चारूकडून यांना कायदेशीर घटस्फोटही मिळाला होता. तो कसा? मेडिकल ग्राउंडवर. चारूला महारोग असल्याचं डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं होतं. या सर्टिफिकेटच्या भरोश्यावरती अनंतराव कोर्टात जाऊनही घटस्फोट घेऊ शकत होते. पण चारू म्हणाली, कोर्टात जाऊन माझे धिंडवडे काढू नका. काय हवं ते मी तुम्हाला इथंच लिहून देते. तुम्ही मग खुशाल लग्न करा. आणि 3 जणांच्या साक्षीपुढं आणि योग्य किमतीच्या स्टॅम्प पेपरवरती चारूनं आमच्या लग्नाला संमती दिली. तुम्ही स्टॅम्प पेपर पाहिलात? हो, आमच्याकडल्या सगळ्यांनी तो पाहिला. मग पुढं काय झालं? आमचं लग्न झाल्यानंतर वर्ष 6 महिन्यात चारूला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला. 3-4 महिने ती मुकाट्यानं माहेरी राहिली. पण नंतर शरदच्या भेटीच्या निमित्तानं ती आमच्याकडे सारखी येऊ लागली. पूर्वी या भेटी 2 महिन्यात एकदाच व्हायच्या. पुढं त्यांचा काळ कमी कमी होत जाऊन चारू जवळजवळ रोजच शरदला भेटण्याच्या निमित्तानं आमच्याकडे येऊ लागली. कधी माझ्या हजेरीत तर कधी गैरहजेरीत अनंतरावांशी काहीतरी बोलू लागली. आणि एक दिवस ती आली, ती गेलीच नाही. तिचा मुक्काम संपता संपेना. तेव्हा मी याविषयी अनंतरावांशी बोलू लागले. ते म्हणाले, ती मला अजिबात नकोय. महारोगी बायकोला स्पर्श करून मी आपणा सगळ्यांच्या आयुष्याशी खेळण्या इतकं मूर्ख नाहीये. या बाबीचा एक स्त्री म्हणून तू विचार कर. चारू किती झालं तरी शरदची आई आहे. त्या दोघांची माया मला तोडवत नाही. म्हणून राहते तर राहू द्यावं असं मला वाटतं. खाईल 4 पोळ्या, फाडील 2 साड्या. काहीही असलं तरी मी सुद्धा एक स्त्री आहे. म्हटलं, हे एवढ्यावरतीच निभत असेल तर आपण कशाला त्या आई लेकाची ताटातूट करावी. आणि माझी हीच माणुसकी मला भोवली हो. कारण चारू हळूहळू घरात पाय पसरवू लागली. पहिल्यांदा ती धुणी भांडी करायची, मग निवडणं टिपणं करू लागली.
नंतर स्वयंपाक पाण्याला हात लावू लागली. अनंतरावांच्या आवडी निवडी माझ्यापेक्षा जपू लागली. त्याविषयीच्या माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊ लागली. पुढे प्रत्येक बाबतीत अनंतरावांच्या पुढे पुढे करू लागली. ते बाहेर पडायला निघाले की कपडे देऊ लागली, मोजे घालून देऊ लागली आणि शेवटी अनंतराव माझ्याकडे झोपायलाही येईनसे झाले हो. तिचा गळा दाटून आला. कसं बस स्वतःला सावरून ती म्हणाली, आणि याही पुढे चारू या घरात शिरताना करायची ती कामं एखाद्या मालकिणीसारखी मला करायला सांगू लागली. मी काकू करायचे तेव्हा ती भांडायला उठायची, मला घालून पाडून बोलायची. ही लोक जमायची. त्यांच्या समोर सरळ चालती हो म्हणायची. रखेली, कुलटा, कुंटण असं तोंडात येईल ते बोलायची. यावर मी उत्तर दिलं, तोंडातोंडी आले तर अंगावर चालून यायलाही कमी करायची नाही. चक्क म्हणायची, मी लग्नाची बायको आहे, पहिली आहे, माझा मुलगा आहे, मला इथे राहण्याचा हक्क आहे. आणि इस्पितळातून घालवताना डॉक्टरांनी दिलेलं तथाकथित निरोगीपणाचं सर्टिफिकेट सुद्धा 2-3दा तिने माझ्या पुढे हलवलं. राहत नसे तेव्हा मीही फार फार बोलत असे. तेव्हा ती म्हणत असे, शेफारू नकोस हं, राहायचं असेल तर मी म्हणते तसं राहा, नाहीतर या सर्टिफिकेटच्या आधारावरती तुम्हा दोघांनी दुसरं लग्न केलं म्हणून मी कोर्टात खेचेन, खडी फोडायला लावल्याशिवाय सोडणार नाही, समजतेस काय मला, असं म्हणायची. आणि यावर तुमच्या यजमान गप्प राहायचे. हो, आमचं भांडण सुरू असताना ते फारसं बोलायचे नाहीत. बोललेच तर आम्हाला दोघींनाही गप्प राहायला सांगायचे. मी राहायचे पण ती राहायची नाही. म्हणायची कशी, मी का म्हणून गप्प राहीन, मी लग्नाची बायको आहे, कमी जास्त बोलला तर दोघांनाही तुरुंगात घालेन. हे ऐकून अनंतराव वैतागायचे. कपडे चढवून कुठेतरी निघून जायचे. त्यातल्या त्यात जाताना मला मात्र न बोलण्यास खुणवायचे. नंतर जेव्हा केव्हा आमची एकांतात गाठ पडे, ती या बायानं पडू दिली तरच डोळ्यात पाणी आणून म्हणायचे, सुरेखा, तुझ्या दुःखाची मला कल्पना आहे ग, पण काय करू ग, माझं काही एक चालेनसं झालंय. सध्या माझे ग्रह वाईट आहेत, तथापि यातूनही काही मार्ग काढण्याचा मी विचार करतोय. पुढे पुढे यांचे विचार प्रकट होऊ लागले. आम्हा दोघींना वेगवेगळं ठेवल्यासच घराला स्वास्थ्य लाभेल या विचारानं त्यांनी हालचाली सुरू केल्या. मला स्टेनोटायपिस्टचा क्लास लावून दिला. त्यामुळे लगेचच काही दिवस आम्ही दोघी काही तासांसाठी तरी वेगवेगळ्या राहू शकणार होतो. पण माझा क्लास चारूला पाहवला नाही. तीही भांडून झगडून माझ्या क्लासला जॉईन झाली. मी पास झाले, ती नापास झाली. याचं खापर ती माझ्या तारुण्यावरती फोडू लागली. मी बाहेर खेळली आहे असं अनंतरावांना भरवू लागली. पण अनंतराव शांत होते. ते मला म्हणायचे, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि चारूला मी चांगलं ओळखून आहे. शरद नसता तर एका क्षणात लाथ मारून घराबाहेर काढलं असतं. निदान तुला तरी मूल व्हायला हवं होतं, म्हणजे माझा शरदकडे आहे तितका ओढा राहिला नसता. तरी तू काळजी करू नकोस, माझं तुझ्यावरती प्रेम आहे याची तुला खात्री आहे ना. तर मग मी सगळं बरोबर करतो. वेळ येईपर्यंत थांब. तुम्हा दोघींना वेगवेगळं केलं की सगळे प्रश्न सुटतील. मग मी तुझ्याकडे किती वेळ राहतो आणि काय करतो हे तिला दिसणार नाही. पोटात खुपून ती तुझ्याशी भांडणार नाही. परिणामी मी स्टेनोटायपिस्टचा कोर्स पास केल्यावरती अनंतरावांनी खटपट करून मला नोकरीला लावलं. पण माझं दुर्दैव असं की मला नोकरी मुंबईलाच लागली. ती पुणे नाशिक सारख्या ठिकाणी लागली असती तर अनंतरावांचा माझ्या बाबतीतला आराखडा अधिक उपयुक्त ठरला असता. तो कसा काय, म्हणजे अशा शहरी दौऱ्यांच्या निमित्तानं अनंतराव माझ्याकडे वारंवार येऊ शकले असते. अशा शहरात थोड्या थोड्या पैशात स्वतंत्र खोली घेता येते, लहानसाच का होईना संसार थाटता येतो. पण इथं ते जमत नाही. एकतर थोड्या थोड्या पैशात घर मिळत नाही आणि दुसरं म्हणजे मी इथं आहे हे माहीत असल्यामुळे चारू काही केल्या अनंतरावांचा पिच्छा सोडत नाही. ऑफिसमधून यायला जरा उशीर झाला की घर डोक्यावर घेते म्हणतात. रात्री बाहेर पडू देत नाही. पडलेच तर याना त्या निमित्तानं एखाद्या शेपटासारखी त्यांच्या मागं राहते. दिवसा तर काही करणं शक्यच नाही. त्यांचं ऑफिस असतं, माझंही ऑफिस असतं. दौऱ्याच्या वेळी चारू त्यांना गाडीतच बसवते म्हणतात. खरं खोटं यांनाच माहीत. बरं, या बाबतीत तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे? खरंच मन मोकळ करण्यासाठी अकारण आणि नको ते बोलून गेल्याचं लक्षात आल्यानं सुरेखा सावरली. मला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. हे दाखवतात त्याप्रमाणे यांना खरोखरच माझ्याबद्दल प्रेम वाटतं का?
खरंच यांचं माझ्यावरती प्रेम असेल का, की मी दुखावू नये म्हणून हे माझ्याशी प्रेमाचं नाटक करतात? तुमच्या पामवरून यजमानाचं तुमच्यावर प्रेम असेल असं वाटत नाही, तर मग हे मला भेटतील तेव्हा माझ्यावर खूप प्रेम असल्याचं का सांगतात बरं? तुम्हाला खुश ठेवण्यासाठी. कशावरून? काहीशी चिडत आणि काहीशा असंतुष्टपणे हात आखडत सुरेखा म्हणाली. तुमच्या पामवरून. आणखी कशावरून? सुरेखाच्या चेहऱ्यावरील असंतुष्टता आंटीला रुतली असावी. परिणामी ती तर्काचा आधार घेऊ लागली. आव, तुमच्या यजमानाच्या तुमच्यावर प्रेम असता तर दौऱ्यांच्या निमित्तानं ते तुमच्याकडे आले नसते का? म्हणे पहिली बायको गाडीत सोडते आणि गाडीवर घ्यायला येते. अहो, पुरुषाच्या मनात असेल तर एवढ्या मोठ्या मुंबईत कुठल्याही बायकोला त्याच्यावर लक्ष ठेवणं कसं शक्य आहे? आंटीनं झटक्यासरशी सुरेखाचा हात सोडला. ती दुसरीच्या हाताकडे वळली. यामुळे सुरेखा रडवेलीची झाली होती. न राहून ती बाहेर आली. गॅलरीकडे तोंड करून डोळे कोरडवू लागली. तसं काहींनी तिला खुणांनी आणि काहींनी स्पष्टपणे विचारलं, का हो, कितपत पटतंय? काय अर्थ आहे त्यात? न राहून खालच्या सुरात सुरेखा बोलू लागली. अहो, तसं असतं तर यांनी माझ्यासाठी एवढं सुद्धा कशाला केलं असतं? माझ्याकडून कोर्स पूर्ण करवला, मला नोकरी लावून दिली, घराच्या व्यवस्थित आहेत. भेट झाली म्हणजे ढसाढसा रडतात. मुंबईत असले म्हणजे 3-3दा फोन करतात. आणि ही मेली म्हणते त्यांचं माझ्यावरती अजिबात प्रेम नाही. का हो, हे शक्य तरी आहे का? वगैरे वगैरे. आत आंटीचा व्यवसाय सुरूच होता. उषा घोरपडेचा हात न्याहाळत ती म्हणत होती, तुम्हाला घटस्फोट मिळालाच पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. फारसा खर्च येणार नाही. आलाच तर आपण बघून घ्याव. मी नुसती धंदेवाईक ज्योतिषी नाया. या वयात आपल्या हातानं काहीतरी समाजसेवा व्हावी म्हणून तुमच्यासारख्यांच्या भावनांचा चेंदामेंदा होणं मला परवडणार नाही, मला पाहणार नाही. तारुण्य वारंवार येत नसतं. इतर सगळ्या बाबी आयुष्यभर ये जा करू शकतात, पण तारुण्य आहे ना, एकदाच येतं आणि एकदाच जातं. ते कायमच्याच. तेव्हा तुम्ही कसलाही एक विचार न करता घटस्फोटाचा अर्ज दाखल करा. आडल्या नडल्याला आपण आहे ना, मी आहे. कुठली मदत मागा, सल्ल्याची असो, पैशाची असो किंवा मनुष्यबळाची असो. हो, अशा प्रसंगी काही लोक दंडेलीवरही येतात. त्यांना दंड्यानाच उत्तर द्यावं लागतं. सो यू डोंट वरी. उषा घोरपडेचा हात सोडत आंटी आपल्या क्रमांकाची वाट पाहणाऱ्या प्रभा सातपुतेचा हात धरत म्हणाली, हा, तुमच्या काय? एखाद्या बलात्कार झालेल्या भावनाप्रधान मुलीनं कोर्टापुढे सांगावं त्या शर्मिंदेपणानं प्रभा सातपुते आपली कथा सांगू लागली. तिची अर्ध्याधिक कथा ऐकूनही लक्षात न आल्यानं आंटीनं विचारलं, स्त्रीत्व प्राप्त झाला नाही म्हणजे काय हो? प्रभा आणखीच शर्मिंदी झाली. संकोचानं तिनं इकडे तिकडे पाहिलं. कशीबशी खुलासा करू लागली, म्हणजे मी निसर्गतः अद्याप बाई झाले नाही. तरीही आंटीच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. उलट ती प्रभाकडे विस्मयानं पाहू लागली. आपल्या निम्नाबद्दल यापेक्षा अधिक स्पष्ट शब्दात आणि एवढ्या स्त्रियांमध्ये प्रभाला बोलणं शक्य नसावं. दूर कशाला, तिच्याविषयी काय होईना माझ्यासारखीचीही हीच अवस्था होत होती की नाही ही एक शंकाच होती. पण धसमुसळ्या साधना कापसेनं गर्दीतून वाट काढली. आंटीच्या पुढ्यात ताठ उभं राहत ती म्हणाली, शी मीन्स हर मंथली कोर्स हॅज नॉट स्टार्टेड यॅट. आंटीनं प्रभाकडे चमकून पाहिलं. हो. प्रभा तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तुमच्या वय काय? 24. तर मग तुमचा उपयोग काय? आंटीचं हसणं खुळखुळलं. तिनं प्रभाचा हात सोडला. मी म्हणते तुमच्या नवऱ्याला हो, तुमचा उपयोग काय? मग तो कोर्टात गेला तर काय बिघडला? नाही नाही, तसं त्यांचं काही चुकत नाही, पण माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्या असल्या उणिवेबद्दल कोर्ट खटल्याच्या भानगडीत पडून उगाच चार चौघात गवगवा करू नये. त्यांनी दुसरं लग्न करावं. मी आनंदानं अक्षता टाकायला जाईन. त्यांना मुलं हवीत, त्यांना मुलं व्हावीत. मी ती आनंदानं माझ्या मांडीवरती खेळवेन. मी असं गुपचूप लिहून सुद्धा द्यायला तयार आहे. पण त्यांनी असं म्हणून ती ढसढसा रडू लागली. तुम्हाला काय वाटेल ते वाटत असेल हो, पण या कायद्यांनी त्रांगडा करून ठेवलाय ना.
आपशात आणि गुपचूप लिखापाडी केल्याचं उदाहरण आताच तुम्ही त्या बाईकडून सुरेखाच्या शोधार्थ आंटी सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सुरेखाताई नरवणे कुठेतरी माहिती पुरवली. तर त्यांच्या उदाहरण पाहिलंय ना, म्हणून बिचारी पुरुष मंडळी कायदेशीर काळजी घेतात. आंटीनं प्रभाला निरपेक्षपणे वाटेला लावलं. एव्हाना भविष्योत्सुक अशा सगळ्यांनी आंटीला आपापले हात दाखवले असावेत, कारण आंटीच्या पुढ्यात कुणाचाही हात नव्हता. रिकामी आंटी चारीकडे पाहत होती. स्वतःशीच कोणाचं तरी ती स्मरण करीत असावंसं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आठवताच तिनं विचारलं, ती बनावडे कुठं आहे? बनावडे आजारी आहे. हो, काय झाला? कावीळ झाली. मी माहिती पुरवली. फक्त मला वाटलं हिस्टेरिया विस्टेरिया झाला का काय. आणि ती खुळखुळत हसली. काठी पुस्तकं सावरून उभी होऊ लागली. आणि ती कुठं आहे? ती पणजीची की गोव्याची? ती कुठं आहे? मंगेशी. माझ्या तोंडून निघालं. दिसत नाही. मी चारीकडे पाहिलं. दिसेल कशी? ती गेली पुण्याला. पुण्याला? माझ्या तोंडून निघालं. कशाला हो? सध्या रेसेस पुण्याला सुरू आहेत ना. मंगेशी रेसेससाठी पुण्याला गेली? मग ती नेहमीच जाते. आय सी. पोरगी मोठी चालाक हा. जरा सांभाळून. काठी टेकत खोल्या खोल्यातून बारकाईनं बघत आंटी निघून गेली. तिच्या काही शिष्या तिला नेहमीसारख्या टॅक्सीपर्यंत सोडायला गेल्या. त्यात सुधा फडके फारच पुढे पुढे करत होती. पण मागील तुलनेत पाहता आंटीचा शिष्यगण यावेळी